नमस्कार. आज जागतिक संगणक सुरक्षा दिवस आहे. त्यानिमित्तानं ऑनलाईन मार्गदर्शनासंदर्भात आपण तज्ञांना आमंत्रित केलेलं आहे. मुळातच संगणक, लॅपटॉप, मोबाईल ही सर्व साधनं जी आहेत, ती साधनं आपली नवतंत्रज्ञानाची अर्थात न्यू मीडियाची आहेत. आणि आता आपण पाहतो की सगळं जग त्या संगणकांच्या साधनांभोवती एकवटलेलं आहे. मग ह्या साधनांवर आपलं जे अवलंबित्व आहे ते वाढलेलं आहे आणि ह्या अवलंबित्वामुळे आपल्याला बहुतांश वेळा काही प्रश्नांना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे आपले कामं सुद्धा खोळंबत जातात. जसं आपण पाहतो की नेटवर्किंग असतं, IRCTचं नेटवर्क आहे, रेल्वेचं नेटवर्किंग आहे, ते जर सर्व डाऊन झालं तर आपल्याला त्या प्रॉब्लेमचा समस्या करावा लागतो. अगदी घरातलं लॅपटॉप घ्या आपण, जर ते बंद पडलं तर आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं त्यामधून जी कामं आहेत ती होत नाहीत. म्हणून आज आपण मुद्दाम या सर्व साधनांची सुरक्षा कशी घ्यावी या संदर्भात जाणून घेण्यासाठी एक विशेष ऑनलाईन वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये जे रिसोर्स पर्सन आहेत त्यांचा मी सुरुवातीला परिचय करून देतो. पहिल्यांदाच आपण पाहू की श्री दीपक वडनेरे जे आहेत ते इंदू कॉम्प्युटरचे संचालक आहेत आणि जळगावमध्ये त्यांचं जय किसनवाडीला इंदू कॉम्प्युटर नावाचं फर्म आहे आणि सरांचं वैशिष्ट्य आहे की सर अगदी ग्रासरूट लेवल पासून कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये बरीच वर्ष त्यांनी व्यतीत केलेली आहेत. मला आठवतं की सरांचं गोलानी मार्केटला छोटंसं दुकान होतं आणि कॉम्प्युटरचा गाढा अभ्यास आणि त्यामधली आवड या संदर्भातून त्यांनी आज एक मोठं प्रतियश नावारूपास आलेलं आहे. याला कारण असं की त्यांचा अभ्यास त्या क्षेत्रातला. म्हणून मी आपल्या सर्वांना श्री दीपक वडनेरे सरांचं स्वागत करतो सर्वांतर्फे. दुसरे आपले रिसोर्स पर्सन आहेत श्री समाधान पाटील सर. समाधान पाटील सर यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे की उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये संगणक तज्ञ म्हणून सर कार्यरत आहेत आणि सरांचं वैशिष्ट्य एक आहे की सरांनी जवळपास आपली वयाची 20 ते 22 वर्ष भारतीय सेवेमध्ये, भारतीय फौजमध्ये व्यतीत केली आणि त्यानंतर रिटायरमेंट होऊन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये संगणक तज्ञ म्हणून सर काम करीत आहेत. आज मुद्दाम ते सुट्टीवर असल्याने गावाकडे गेले तर त्या गावाहून त्यांचे जे चिंचपूर गाव आहे त्या चिंचपुराहून ते आज विशेष आपणासाठी मार्गदर्शन करणार आहेत. सर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे स्टुडिओमध्ये. त्यानंतर आपले तिसरे रिसोर्स पर्सन जे आहेत ते योगेश निकम सर. योगेश निकम सर यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे की अत्यंत मोबाईल हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय, प्रत्येकाचा आपल्या हातात मोबाईल आहे. इव्हन आपण आता मोबाईलच्या कनेक्टिव्हिटीने कनेक्ट झालो आहोत सगळेजण. झूमला ऑनलाईन जमलेले आहेत, युट्यूबला ऑनलाईन पाहते आपले प्रेक्षक सगळे. तर हा मोबाईलचा आपला जिव्हाळ्याचा विषय आहे सर. आणि योगेश निकम सरांचं वैशिष्ट्य आहे की पॅराडॉक्स मोबाईलच्या माध्यमातून त्यांनी एक तंत्रज्ञानाचा एक अभ्यासक म्हणून या क्षेत्रात नावलौकिक केलेला आहे. आणि मी त्यांच्या ज्यावेळेस शोरूमला गेलो त्यांच्या वर्कशॉपला त्यावेळेस त्या दिवशी ते स्वतः मोबाईल रिपेअरिंग करत होते आणि त्यांनी जुजबी गोष्टी ज्या सांगितल्या त्या सगळ्या प्रेक्षकांना ते शेअर करतील. योगेश निकम सर आपलं मनपूर्वक स्वागत आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये. तर मित्रांनो आज आपण सर्वजण संगणक सुरक्षा बरोबर लॅपटॉप सुरक्षा बरोबर मोबाईल सुरक्षा आणि इतर नवतंत्रज्ञानाची जी साधनं आहेत त्या साधनांच्या माध्यमातून आपण आज संवाद साधणार आहोत. त्यामुळे आपल्यामध्ये जे काही रिसोर्स पर्सन असतील त्यांना जे नागरिकांनी माझ्याकडे जे प्रश्न आलेत माझ्या व्हॉट्सअप नंबरला आणि फोनवर पण काही नागरिकांनी प्रश्न दिलेत त्या प्रश्नांसंदर्भात आज आपण तज्ञांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तर सर्वप्रथम मी आपल्या समोर त्या संदर्भातली स्लाइड जी आहे ती शेअर करतो जेणेकरून प्रश्नांची जी फोड आहे, प्रश्नांची जी एक प्रकारची जी सरमिसळ ज्याला म्हणतो आपण ती मी केलेली आहे
आणि आज आपण ह्या सर्व साधनांच्या माध्यमातून कशा प्रकारे सुरक्षा करणार आहोत त्या संदर्भात जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम 4 आपली महत्वपूर्ण जी साधन आहेत, लॅपटॉप, मोबाईल, संगणक आणि संगणक संदर्भातल्या ह्या सुरक्षेसंदर्भात. तर पहिलाच आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न मी आपणाशी शेअर करतो आहे. आपल्या समोर आपल्या बरोबर समाधान पाटील सर आपल्या ह्या मंचावर आहेत. समाधान पाटील सर, तुम्हाला नागरिकांनी जे प्रश्न विचारले आहेत त्या संदर्भात उत्तर द्यायची आहेत. काही प्रश्न जे आहेत ती साधारणतः ज्या प्रश्नांची जी फोड आहे ती 3 प्रकारे केली मी समाधान पाटील सरांसाठी. पहिला प्रश्न हार्डवेअर सुरक्षे संदर्भातला आहे, दुसरा प्रश्न सॉफ्टवेअर सुरक्षे संदर्भातला आहे आणि तिसरे प्रश्न जे आहेत ते संगणक सुरू न होण्याची किंवा लॅपटॉप सुरू न होण्याची मूलभूत कारण काय आहे या संदर्भात असतील. दीपक वडनेरे सरांना आपण पुढचे प्रश्न विचारणार आहोत की मूलभूत संगणकाचे प्रकार, लॅपटॉप आणि त्या संदर्भातली माहिती, आणि राहिलेले जे इतर प्रश्न जे आहेत ते श्री योगेश निकम सर जे आहेत आपले संचालक पॅराडाइज मोबाईल यांना विचारणार आहोत. तर समाधान पाटील सर, आपण तयार आहात? यस. समाधान पाटील सर, नागरिकांनी जे प्रश्न पाठवलेले आहेत संगणक सुरक्षे संदर्भातले त्यामध्ये मुख्यत्वे 3 प्रकारे जी फोड आहे किंवा जे उपप्रकार किंवा ज्याला क्लासिफिकेशन ज्याला म्हणतो आपण 3 प्रकारे झालेला आहे. पहिला प्रकार हार्डवेअर सुरक्षे संदर्भातले प्रश्न आलेत, काही सॉफ्टवेअर सुरक्षे संदर्भातले आलेत आणि काही प्रश्न जे आहेत ते संगणक सुरू होण्याची आयडियल कारण कुठली आहेत त्या संदर्भात आहे. तर सर पहिलाच प्रश्न मी आपणास करतो आहे की मुळात पहिल्यांदा आपण सर इंट्रोडक्शन करणार आहोत की हार्डवेअर म्हणजे काय आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय. तर प्लीज आपण जरा आपल्या प्रेक्षकांना दर्शकांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर संदर्भातलं मार्गदर्शन काय आहे ते नमूद करावं. नमस्कार, मी समाधान पाटील. सर्वप्रथम आपण हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे काय असतं. हार्डवेअर म्हणजे प्रत्यक्ष आपण ज्याला स्पर्श करू शकतो किंवा जे आपल्या डोळ्यांनी आपण बघू शकतो. उदाहरणार्थ सीपीयू, मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, प्रिंटर, प्लॉटर हे सर्व हार्डवेअरचे प्रकार आहेत. आणि सॉफ्टवेअर एक बेसिकली एक लँग्वेज मध्ये लिहिलेलं ज्या इन्स्ट्रक्शन असतात, ज्या इन्स्ट्रक्शन हे हार्डवेअर समजू शकतं त्याला सॉफ्टवेअर म्हटलं जातं. तर दुसरा जो मुद्दा आहे तो हार्डवेअर सुरक्षा. हार्डवेअर सुरक्षामध्ये सर्वप्रथम पासवर्ड. हार्डवेअरलाही पासवर्ड असतो. जसं सीपीयू असेल त्या सीपीयू मध्ये पासवर्ड जर आपण टाकलेला असेल तर तिथूनच हार्डवेअरची सुरक्षा सुरुवात होते. म्हणून सीमॉस मध्ये जो पासवर्ड वापरला जातो तो पासवर्ड स्ट्रॉंग असावा. दुसरं त्यात जी हाताळणी असते, जसं सरांनी सांगितलं की फॉर्मॅट करायची गरज का पडते. आपण सर्वसाधारण नवीन घरामध्ये जसं रंगकाम करून वेगवेगळे कलर किंवा वेगवेगळ्या भिंती देतो, तशा प्रकारे हार्ड डिस्क, कम्प्युटरची जी डाटा स्टोरेज डिस्क असते त्या डिस्कला फॉर्मॅट करून त्याच्यामध्ये पार्टिशन वगैरे केले जातात. तर ही पार्टिशन आपण नंतर जसं ऑफिशियल डेटा अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्याचं पार्टिशन करून त्याला नाव देऊ शकतो. फॉर्मॅट करावा का लागतो. जर साधारणतः कम्प्युटरवर जनरली व्हायरस अटॅक किंवा हार्ड डिस्कचे जे सॉफ्टवेअर असतं ते करप्ट होणे या अडचणींमुळे आपल्याला फॉर्मॅट करावं लागतं. मग फॉर्मॅट झाल्यानंतर पार्टिशन येतं. त्यात जी पेन ड्राईव्ह वगैरे आपण वापरतो त्यातून व्हायरसचा काहीतरी शिरकाव होतो कम्प्युटरमध्ये आणि कम्प्युटरला अडचणी येतात. म्हणूनच हार्ड डिस्क फॉर्मॅट करावं लागतं. सॉफ्टवेअर पार्टिशनचं महत्व संदर्भात जरा स्पष्टीकरण करू शकाल. पार्टिशन म्हणजे काय, त्याचं महत्व काय आहे? अच्छा, पार्टिशन म्हणजे एका हार्ड डिस्क मध्ये आपण त्याचे 2 किंवा 3 किंवा 4 आपल्या गरजेनुसार एक तुकडे करणे.
आणि त्या तुकड्यांना विशिष्ट नाव देणे, त्या नावानुसार नंतर आपण त्याचा वापर करू शकतो आणि त्याच्यामध्ये तसं स्टोरेज करू शकतो. अजून पुढचा मुद्दा. सर हा. पुढचा प्रश्न सर आपल्याकडे आलेला आहे. पुढचा प्रश्न. हो, पुढचा प्रश्न देतो सर मी तुम्हाला. हो हो. तर माहितीच्या आदान प्रदान करणारे जे घटक आहेत, जसं पेन ड्राईव्ह आहे, हार्ड डिस्क हो. आहे, CD आहे, यांच्या सुरक्षे संदर्भात आपण कशी काळजी घ्यावी? हो, या सर्व गोष्टी नाजूक असतात. सुरुवातीलाच त्यांना हाताळताना अगदी प्रेमाने, दुसरं ती वापर करत असताना, जसं आपण पेन ड्राईव्ह लावलं आणि त्याच्यातून जेव्हा डाटाचं आदान प्रदान होतं त्यावेळेस तिला बाहेर अचानक काढू नये. ती काढायची एक पद्धत असते. सॉफ्टवेअरने तिला इजेक्ट करायची आणि नंतरच ती बाहेर घ्यायची. सीडी त्या संदर्भात, सीडी किंवा यांना जेव्हा आपण वापर करत असतो त्यावेळेस त्यांना इजेक्ट करायचं नाही. त्यांचा वापर संपल्यानंतरच त्यांना बाहेर घ्यायचं असतं. प्रॉपर शटडाऊन जर वेळेवर किंवा प्रॉपर नाही झालं तर त्याने हार्ड डिस्कला अडचणी येतात आणि त्या अडचणी येऊ नये म्हणून कम्प्युटर किंवा जे सॉफ्टवेअर आपण रनिंग करत असतो त्याचं प्रॉपर शटडाऊन करणं तेवढंच गरजेचं आहे. सोबतच यांची सेफ कस्टडी, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क किंवा CD किंवा DVD या गोष्टी आपण ज्याच्यामध्ये डाटा घेतो, आपला जसा मुख्य उद्देश होता हार्डवेअरची सुरक्षा, तर हे हार्ड डिस्क किंवा ज्या पेन ड्राईव्ह आहेत यांची सेफ कस्टडी ठेवणं ही आपलंच कर्तव्य आहे. कारण त्याच्यामध्ये आपला इम्पॉर्टंट डाटा असतो, गोपनीय डाटा असतो. तर त्यांची फिजिकल सुरक्षा तीही खूप गरजेची आहे. पुढील प्रश्न. सर बहुतांशी लोक मी पाहतो की सीडी आपल्या CD प्लेअर मध्ये, त्या जो कॉम्प्युटरचा प्लेअर असतो किंवा लॅपटॉपचा प्लेअर असतो, ड्राईव्ह हो असतो, हो त्याच्यात अडकून ठेवतात. तर या संदर्भात काही प्रॉब्लेम येऊ शकतो का? हो, तसं ते पुढचं आपण जसं PC बूट होत नाही किंवा सुरू होत नाही त्यामध्ये ते कव्हर करणार होतो. तरी मी तुम्हाला सांगतो हो की सर. जसं CD ड्राईव्ह मध्ये किंवा पेन ड्राईव्ह आपण जर कम्प्युटरला लावून ठेवलेलं असेल आणि आपल्या कम्प्युटरची बूट सिक्वेन्स म्हणतात त्याला, जर बूट सिक्वेन्स हार्ड डिस्कच्या व्यतिरिक्त असेल, एक्सटर्नल ड्राईव्ह ज्याला म्हणतो आपण, तर जसं पेन ड्राईव्ह लावलेला असताना जर आपण कम्प्युटरचं बटन ऑन केलं तर कम्प्युटर सुरू न होता तो पेन ड्राईव्ह मध्ये ट्राय करतो आणि पेन ड्राईव्ह मध्ये असेल त्या सॉफ्टवेअरने सुरू होण्याचा प्रयत्न करतो. नेमकं त्यावेळेस जे बुटेबल सॉफ्टवेअर ते पेन ड्राईव्ह मध्ये नसतं किंवा CD मध्ये नसतं, त्याच्यामुळे कम्प्युटर बूट होत नाही आणि आपल्याला अडचणी येतात. सर पुढचा प्रश्न नागरिकांनी असा विचारला आहे की प्रिंटर, स्कॅनर आणि इतर जे डिव्हाइसेस आपण एक्सटर्नल लावतो, जसा हार्ड डिस्क आहे, तर ते जसं प्रॉपर रिमूव्हचा तुम्ही मुद्दा केलाच, परंतु अजून हे डिव्हाइसेस जे आपण लावतो त्या संदर्भातली आणि संगणकाची सुरक्षा या संदर्भात काही मुद्दे आहेत का? हो, हे डिव्हाइस जेव्हा आपण कम्प्युटरला कनेक्ट करतो ते कनेक्ट करताना नेहमी हे बंद असणे जरुरी आहे. CPU सुद्धा बंद असावा आणि प्रिंटर सुद्धा बंद असावं. जे वरून पॉवर स्विच जे असतं ते सुद्धा बंद असावं. हे कनेक्ट केल्यानंतर त्याला ऑन करणं, दोघं ऑन झाल्यानंतर त्याचं जे इन्स्टॉलेशन असतं सॉफ्टवेअरचं तेही जरुरी आहे. हे हाताळत असताना मध्येच पेपर किंवा स्कॅनर जाम होणे अशा अडचणी येतात. जसं पेपर फसणे, तर तो पेपर काढताना हळूवार काढणे, त्याला ताकद किंवा फोर्सचा वापर जास्त न करता हळू पेपर काढणे किंवा जर तो निघत नसेल तर संगणक तज्ञाची मदत घेणे. कारण जोरात ओढल्याने त्याचे जे गिअर्स असतात ते खराब होतात आणि प्रिंटर किंवा स्कॅनर यांना अडचणी येतात. सर म्हणून बहुतांशी वेळा मी पाहतो की आपली जी डाटा केबल असते मॉनिटरची, हो त्याच्यामध्ये काहीतरी पिन्स असतात, तर त्या हो पण खराब होतात त्याच्याने. हो, जर त्यांची हाताळणी रफ असेल किंवा व्यवस्थित लावताना म्हणजे लावली गेली नसेल, लावताना त्यांचं मेल आणि फिमेल असं अगदी प्रॉपर कनेक्शन असतं, ते जर थोडंसंही तिरपं झालं तर त्या पिन बेंड होतात आणि त्यामुळे अडचणी येतात. तर ती काळजी घेणं आपलीच गरज आहे.
सर पुढचा प्रश्न सर, संगणक वारंवार लोकांना फॉर्मॅट करण्याची गरज भासते किंवा त्यांना बहुतांशी वेळा संगणक तज्ञ म्हणतात की संगणक फॉर्मॅट करावं लागेल. तर कुठली कारणं असू शकतात की आपल्याला फॉर्मॅट करण्याच्या पर्यंत आपण येऊन ठेवतो असं? हो, संगणक फॉर्मॅट का करावा लागतो? खूप चांगला प्रश्न आहे. होतं काय नेमकं, आपण जिथं वापर करतो त्या ऑफिसमधील इलेक्ट्रिसिटीचा जो सप्लाय आहे, सर्वात महत्वाचं ते एक कारण आहे. त्याच्यासाठी युपीएस वापरायलाच पाहिजे. युपीएस असल्याने जी इलेक्ट्रिसिटीची फ्लक्च्युएशन्स वगैरे असतात, व्होल्टेज कमी जास्त होणे, या अडचणी आपल्या दूर होतात. त्यानंतर दुसरा प्रश्न येतो, प्रॉपर स्विचिंग ऑन आणि स्विचिंग ऑफ ही एक पद्धत आहे सुरू करण्याची आणि बंद करण्याची. तर ती पद्धत नेहमी वापरायलाच पाहिजे. संगणक जेव्हा बूट होतो त्यावेळेस त्याला वेळ देणं जरुरी आहे आणि जेव्हा बंद होतो तेव्हाही वेळ देणं जरुरी आहे. जसं शटडाऊन आपण क्लिक केल्यानंतर कम्प्युटर बंद व्हायला पुढचे काही सेकंद किंवा एक दीड मिनिट लागतो. तर ती वाट बघणं जरुरी आहे. वरून वॉल स्विच वरून बटन बंद करू नये. त्याच्याने सॉफ्टवेअर करप्ट होतं आणि ते करप्ट झालेलं सॉफ्टवेअर मग पुढच्या वेळेस तो बूट होत नाही. म्हणून आपल्याला परत फॉर्मॅट करून त्याच्यात ऑपरेटिंग सिस्टम टाकावे लागते आणि इतर सॉफ्टवेअर टाकावं लागतं. म्हणून सर्वात महत्वाचं आहे इलेक्ट्रिसिटी आणि प्रॉपर स्विचिंग ऑन आणि स्विचिंग ऑफ याची काळजी घेणं जरुरी आहे. सर संगणक सुरक्षेसंदर्भात हार्डवेअरची सुरक्षेमध्ये एक मुद्दा असा येतो की अगोदरचे जे कॉम्प्युटर होते ते एसी मध्ये कॉम्प्युटर लागायचे, म्हणजे एसी असेल तरच कॉम्प्युटर लागायचं. पण आज आपण पाहतो की जर स्टडी किंवा हार्ड कॉम्प्युटर आलेले आहेत, तरी पण धूळ किंवा टेम्परेचर याच्यापासून, पाऊस, पाणी याच्यापासून कुठली काळजी घ्यावी संगणकाच्या किंवा आधीचे जे संगणक होते त्यावेळेस धूळ, तापमान आणि इतर गोष्टींचाही त्याच्यावर फरक पडतच होता. आताही तीच परिस्थिती आहे. थोडंसं इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे. पण तरीही धूळ पासून जेवढं संरक्षण करता येईल, कारण प्रत्येक कम्प्युटरमध्ये, प्रत्येक मॉनिटरमध्ये जसं सीपीयू मध्ये फॅन असतात, ते फॅन धूळमुळे जाम होतात आणि फॅन बंद पडल्यामुळे मग प्रोसेसर त्यांचं तापमान वाढतं. तापमान वाढल्यामुळे मग कम्प्युटर बंद पडतो. म्हणून धुळीपासून संरक्षण केलंच पाहिजे. एसी असणं जरुरी नाही, बरं. कारण सर्वसाधारण आता आम्ही जसं सैन्यात असताना राजस्थानच्या एरियात किंवा इतर बॉर्डरच्या एरियामध्ये वापरायचो, तर तिथेही कधी असं एसीचा वापर नसायचाच, पण तरी कम्प्युटर योग्य ती सर्व्हिस देत होते. फक्त धूळ याचं आपण काळजी घ्यायलाच पाहिजे. धुळीपासून सर संगणकाची सुरक्षा घ्यायला पाहिजे. सर बहुतांश लोक सीपीयू जमिनीवर ठेवतात, तर ते योग्य आहे का? नाही, जमिनीवर ठेवणं योग्य आहे जर तिथं काही परिस्थिती नसेल. पण जर खालून हार्ड असे जसं पाट असतं, आपण जर गावात गेलो तर पाट असेल किंवा हार्ड सरफेस असेल त्याच्यावर ठेवायला पाहिजे. गादीवर ठेवू नये किंवा खाली कापड ठेवू नये, कारण तिथे एक्झॉस्ट फॅन असतात, जी आतली तापमान असतं ते तापमान बाहेर काढण्यासाठी, जी हवा बाहेर जाण्यासाठी जी जागा असते, ती जागा जर बंद झाली तर ते टेम्परेचर आतल्या आत अजून वाढतं आणि एक ठराविक टेम्परेचर नंतर सीपीयू ऑटोमॅटिक स्विच ऑफ होतं किंवा हँग होतं. तर ते टाळण्यासाठी आपण खाली हार्ड सरफेसचा वापर करावा. सर नागरिकांकडून एक प्रश्न असा आहे की कीबोर्ड, माऊस आणि मॉनिटर या संदर्भात सुरक्षेची काय उपाययोजना करावी? जनरली हे जे तिघं हार्डवेअर आहेत, कीबोर्ड, माऊस आणि मॉनिटर, यांची वैयक्तिक सुरक्षा घ्यायची आपल्याला गरज नसते, कारण यांना मेन हँडल करणारं सीपीयू असतं. तर सीपीयू मध्ये जर आपण पासवर्ड वापरले तर या गोष्टी ऑटोमॅटिकच लॉक होतात. जसं मॉनिटरवर आपण बाहेर जाताना 5 मिनिटासाठी किंवा 1 तासासाठी जातो, तर स्क्रीन सेव्हर पासवर्ड वापरावा, जेणेकरून मॉनिटरचा गैरवापर होणार नाही. किंवा आपण जेव्हा तिथं ऑफिसमध्ये नसतो किंवा कामावरून काही वरिष्ठांकडे जावं लागतं, तर त्यावेळेस तेवढ्या वेळात कोणीतरी बसून वापर करणार नाही, म्हणून तिथं स्क्रीन सेव्हर पासवर्ड वापरावा. कीबोर्ड, माऊस यांची फक्त सुरक्षा एक प्रकारे असं की कीबोर्डचा वापर नसेल तर त्याच्यावर डस्ट कव्हर वापरावं. माऊसलाही तीच काळजी घ्यावी. माऊसला खरोखरचा जो माऊस आहे तो वायर त्याची चावून
व्यक्तीला नुकसान पोहोचवू शकतो. तर अशा ठिकाणी उंदरांपासून जी सुरक्षा घेता येईल ती घ्यावी आणि आपलं हार्डवेअर सुरक्षित ठेवावं. सर, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, की आज आपण सर्वजण पेन ड्राईव्ह वापरतो आहे एक्सटर्नल डिव्हाइस म्हणून आणि हो. एक्सटर्नल हार्ड डिस्क पण वापरतो आहे. तर आपण आपल्या ऑफिसचा किंवा आपला वैयक्तिक असा महत्त्वपूर्ण डाटा पेन ड्राईव्ह मध्ये एक्सटर्नल हार्ड डिस्क मध्ये ठेवतो. तर ही अ, जर चोरी झाली किंवा आग लागली किंवा काही झालं तर यापासून काय आपल्याला बचाव करता येईल, काय सुरक्षा ठेवता येईल? सर्वप्रथम पेन ड्राईव्ह किंवा एक्सटर्नल हार्ड डिस्क या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण बॅकअप घेतो, जी. तर ह्या गोष्टी सेफ ठेवणं आपलंच कर्तव्य आहे. म्हणजे यांची सेफ कस्टडी आपलंच काम आहे. सोबतच जेव्हा आपण बॅकअप घेतो, जर इम्पॉर्टंट बॅकअप असेल तर त्याची एक सेकंड कॉपी ती नेहमीच ठेवायची आणि दोघं ठेवायच्या जागा वेगवेगळ्या असाव्या. सर्वप्रथम ही काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. दुसरं, ती चोरी जाऊ नये याच्यासाठी ही काळजी घेणं तेही आपलंच कर्तव्य आहे. आग वगैरे या सर्व गोष्टींची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. पेन ड्राईव्ह किंवा एक्सटर्नल हार्ड डिस्क यांना हाताळताना ते खूप सेन्सिटिव्ह डिव्हाइस असतात. ठेवताना हळूवार ठेवणे, हातातून पडणार नाही, कारण त्यांना एक ठराविक मर्यादेपेक्षा जास्त जोरात झटका लागला तर आतलं जे प्लॉटर्स असतात ते खराब होतात आणि आपल्या डेटाचं नुकसान होतं. त्यामुळे या गोष्टींची आपण काळजी घेणं जरुरी आहे. तर अति या बाबतीत तापमानाच्या हाजी, अति हाजी. तापमानाच्या ठिकाणावर त्यांना ठेवू नये किंवा जिथं गॅस सिलेंडर्स वगैरे काही असा वापर असतो किंवा गॅस असतो किंवा स्टोव्ह वापरतो आपण त्याच्या वरच्या रॅकमध्ये किंवा अशा ठिकाणी या वस्तू ठेवू नये. सर, या बाबतीत एक उदाहरण मी सांगतो. आमचे कलीग हम्म, होते. हम्म, त्यांच्याकडे त्यांनी पेनड्राईव्हमध्ये अतिशय गोपनीय जे पत्र होती, ती पत्र आणि डाटा हा आपल्या पेनड्राईव्हमध्ये ते नेहमी ठेवत असत. हो, आणि झालं काय, तो पेनड्राईव्ह त्यांचा चोरीला गेला. चोरीला गेला म्हणजे हरवला. त्यांच्याकडनं बरोबर. स्किप झाला. तर हम्म, त्याच्यानंतर त्यांना इतकं त्याच्या बाबतीत प्रॉब्लेम्स आले. म्हणून मला वाटतं, की आपला जो गोपनीय डाटा असेल, तो पेनड्राईव्ह डिव्हाइसेसमध्ये जर आपण ठेवला असेल, तर मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं असं, की आपल्याला त्या डाटाची किंवा त्या पेनड्राईव्हची सुरक्षा करणं फार गरजेचं आहे. तो जर आपला हरवला तर खरोखरच आपली गोपनीय माहिती इतर लोकांना ऑटोमॅटिकली मिळते आणि त्याच्यामुळे आपल्या संस्थेला पण नुकसान होतं आणि वैयक्तिक पण नुकसान होतं. बरोबर. बरोबर. आता पुढचा प्रश्न सर, सॉफ्टवेअर सुरक्षा संदर्भात जे नागरिकांनी प्रश्न विचारलेत, त्यामध्ये बहुतांशी नागरिकांनी एक प्रश्न विचारला आहे जो कॉमन होता, की आपलं रोजचं बॅकअप कसं घ्यावं आणि कुठल्या डिव्हाइसमध्ये घ्यावं आणि का घ्यावं ते? साधारणतः बॅकअप घेण्यासाठी 3-4 प्रकारचे डिव्हाइस आपण वापरतो. त्यात पेन ड्राईव्ह, एक्सटर्नल हार्ड डिस्क, सीडी ड्राईव्ह, जे सीडीज किंवा डीव्हीडीज या व्यतिरिक्त जे सर्व्हर्स वगैरे असतात तिथं टेप सिस्टम पण असते. टेप ड्राईव्ह वेगळी असते आणि त्याच्यामध्ये डाटाची जी कॅपॅसिटी असते ती खूप मोठी असते. तर ह्या सर्व बॅकअपसाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या डिव्हाइस आहेत यांची सुरक्षा घेणं हे महत्वाचं आहे आणि सोबत त्याचा वापर कसा करावा. सर्वसाधारण एक प्रोसेस आपण वापरावी, एक प्रोसिजर वापरावी, की माझं जे इम्पॉर्टंट डाटा आहे त्याचं रोजचं दैनंदिन बॅकअप ज्याला म्हणतो आपण, ते दिवसभर वापरून झाल्यानंतर संध्याकाळी शेवटचे जे आपले 10 मिनिट किंवा 15 मिनिट असतात ते अगदी रिझर्व्हवर ठेवावे आणि रोजचं आपलं दैनंदिन बॅकअप अपडेट करावं. त्यासोबतच आपण जे काही महत्वाचे असे विषय असतात किंवा ज्यांचा आपण काही कारणास्तव बॅकअप घेऊ शकत नाही किंवा ते खूप लेंथी असतं, जसं सर्व्हरची सिस्टम, सर्व्हरवर जे कामकाज होतं त्याचं एक उदाहरण तर एक आठवडा तरी ठेवावा. जर दररोज घेणं शक्य नसेल तर आठवड्यातून एक वार फिक्स असावा आणि त्या दिवशी नेमकं त्याचं बॅकअप घ्यावं. त्याच्यासाठी याच इतर जे डिव्हाइस सांगितले त्या डिव्हाइसचा वापर करावा आणि मंथली ते डेली पासून सुरुवात करायची. डेली, वीकली आणि मंथली अशा प्रकारे आपण बॅकअप घ्यायलाच पाहिजे आणि तो वेगवेगळ्या सॉफ्टवेअरनुसार वेगवेगळा असू शकतो. सर, पुढचा प्रश्न सॉफ्टवेअर संदर्भातलाच आहे. पेन ड्राईव्हद्वारे माहिती घेताना, देताना साधारणतः कुठली काळजी घ्यावी? जनरली या गोष्टींचा वापर जेवढा टाळता येईल तेवढा टाळावा. गोपनीय माहिती किंवा जी सिक्रेट्स असतात त्या गोष्टी कधीही पेन ड्राईव्ह मध्ये वापरू नये.
जसं आम्ही सैन्यात असताना पेनड्राईव्हचा वापर बंदच होता. बर. त्या प्रकारे पेनड्राईव्ह आपण कुठल्याही संगणकाला लावत नव्हतो किंवा आम्ही इंटरनेटवर सुद्धा जात नव्हतो. आमचे जे आर्मीचे पीसी असतात त्यांना नेट कनेक्टिव्हिटी नसते. आमचं जे नेटवर्क असतं ते एक वेगळं असतं. पण सर्वसाधारण बाहेर आल्यानंतर आपण या गोष्टी जनरली वापरतोच. तो वापरताना नेहमी ही काळजी घ्यायची की ती फाईल जर सिक्रेट असेल किंवा गोपनीय असेल तर ती फाईल घेताना जिथं आपण ज्यांना देतो तो भरवशाचा व्यक्ती असायला पाहिजे किंवा ज्या पीसीवर आपण वापरतो त्याचा वापर झाल्यानंतर तिथूनही ती नष्ट करणे आणि पेनड्राईव्ह मधूनही नष्ट करणे हे सर्वात महत्वाचं लक्षात ठेवण्याजोगं सुरक्षेचं एक कारण आहे आणि ते आपण त्याच्यावर काळजी घ्यायलाच पाहिजे. सर पुढचा प्रश्न आहे. बहुतांशी नागरिकांनी विचारलंय की आजकाल आपण पायरेटेड सॉफ्टवेअर वापरतो आणि हो. बहुतांशी पायरेटेड सॉफ्टवेअर आपण अवलंबून राहतो. तर काय नेमकं कायदेशीर बाबी आहेत सॉफ्टवेअरचे पायरेटेड आणि लायसन्स? बहुतांश लोकांना माहित नसतं लायसन्स सॉफ्टवेअर, पायरेटेड सॉफ्टवेअर. तर याबद्दल काही आपण मार्गदर्शन करू शकतो? भारतात तरी सॉफ्टवेअर कॉपी करणे किंवा करप्टेड सॉफ्टवेअर वापरणे ही आम गोष्ट आहे. आपण एवढे याविषयी जागरूक नसतो. प्रत्येक सॉफ्टवेअर ही कोणाची तरी प्रॉपर्टी असते. काही सॉफ्टवेअर पब्लिकली वापरासाठी ओपन असतात, परंतु बरेच सॉफ्टवेअर हे कोणाची तरी प्रॉपर्टी असते. तर त्या व्यक्तीकडून लायसन्स घेणे किंवा त्याची परवानगी घेणे हे कायदेशीर बाब आहे आणि याचा वापर व्हायलाच पाहिजे. त्याच्यापासून ज्या उद्भवणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणींना तोंड द्यायची गरज पडू नये त्यासाठी आपण सॉफ्टवेअर घेताना त्याचं लायसन्स घेणे हे जरुरी आहे आणि ते लायसन्स आपण जोपर्यंत ते सॉफ्टवेअर वापरू, जसं 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी त्याचं सेफ किपिंग सुरक्षित ठेवणं तेही आपलं जरुरी आहे. तर सर काही नागरिकांनी प्रश्न विचारले आहेत की डेस्कटॉपवर फाईल्स ज्या आहे आपल्या, आपण हो. बहुतांशी फाईल डेस्कटॉपला ठेवतो. तर काही धोका असतो का फाईल्स ठेवण्याच्या बाबतीत? हो. सर्वप्रथम आपण संगणक वापरताना आधी जसं झालं की आपलं फॉर्मॅट करताना आपण 2-3 पार्टिशन ठेवतो. ते पार्टिशन जसं सुरुवातीला आपण ऑफिस डेटा, पर्सनल डेटा, ऑडिओ किंवा व्हिडिओ अशा प्रकारचे वेगवेगळे फोल्डर्स ठेवावे आणि त्या जी. फोल्डर नुसार आपण जे फाईल्स बनवतो, जसं ऑफिशियल डेटा असेल, माझा कुठल्या कामाचा आहे, कशाशी संबंधित आहे, त्या प्रकारे त्याला नाव देऊन हार्ड डिस्कमध्ये परत फोल्डर्स आणि फोल्डर्स नंतर फाईल्स अशा प्रकारे डाटा हार्ड डिस्कमध्ये सेव्ह ठेवावा, डेस्कटॉपवर ठेवू नये. कारण सर्वसाधारण आपण समजा 10 मिनिटासाठी जरी बाहेर कुठे गेलो, डेस्कटॉपवर जर फाईल असेल, तर त्या फाईलमधून आपले काही जे सिक्रेट असेल किंवा काही जे गोपनीय असेल, ती सहज समोरच्या व्यक्तीला बघता येते किंवा कॉपी करता येते. पण तेच जर आतमध्ये फाईल्स आणि फोल्डरचा वापर करून ठेवलेला असेल, तर त्या व्यक्तीला ते सहजासहजी घेता येत नाही. आणि म्हणून सर दुसरं एक कारण असं की आपण जेव्हा संगणक किंवा लॅपटॉप फॉर्मॅट करू तेव्हा सी कॉलम फॉर्मॅट होतो, त्यामुळे डेस्कटॉप हो, सुद्धा फॉर्मॅट होऊन बरोबर. डेस्कटॉपवर फाईल्स ठेवण्याचा सर्वात मोठा लॉस हाच आहे की डेस्कटॉपवरचा डेटा जेव्हा काही अडचणी किंवा सॉफ्टवेअर अटॅक, व्हायरस अटॅकमुळे जर संगणक बूट होत नसेल, तर जे सी ड्राईव्ह आहे जनरली त्याला फॉर्मॅट करावं लागतं आणि फॉर्मॅट करायच्या आधी जी डाटा बॅकअप घ्यायची जी पद्धत आहे ती खूप लेंथी आहे आणि त्याला खूप वेळ लागतो किंवा ती खूप कॉस्टली आहे. मग त्याच्यामुळे जनरली सी ड्राईव्ह फॉर्मॅट करावं लागतं आणि ते फॉर्मॅट करताना मग डेस्कटॉपवरील जो डेटा आहे तो सुद्धा लॉस होतो. तर ती वेळ येऊ नये म्हणून डेस्कटॉपवर फाईल्स ठेवू नये, ती सर मध्ये पुढचा फोल्डरमध्ये ठेवावी. प्रश्न सर असा आहे की बहुतांशी लोकांना अशा फाईल्स भरपूर अशा स्कॅटर्ड करून ठेवण्याची सवय असते. तर हो. नेमकं काय फाईल मॅनेजमेंट कसं असतं, म्हणजे फाईल मॅनेजमेंट कसं करावं? हो. आधी जसं मी सांगितलं, की हार्ड डिस्कमध्ये जे आपण पार्टिशन करतो, डिरेक्टरीज बनवतो आणि त्यात फोल्डर ठेवतो. तर हे सर्वसाधारण एक रुटीन बनवायचं आपलं, की 1 महिन्याला, 1 आठवड्याला मी ज्या अनावश्यक फाईल्स आहेत किंवा ज्या रिपीटेड फाईल्स आहेत, एकच फाईल 3-3, 4-4 प्रकारे सेव्ह केलेली असते आणि त्या फाईलचा जो हार्ड डिस्कची जी कॅपॅसिटी आहे, ती वाढत अ, ज्या गोष्टींची गरज नाही, त्या गोष्टी कितीतरी ठिकाणी सेव्ह झालेले असतात. तर ते बरं. मॅनेजमेंट करणं जरुरी आहे आणि जेव्हा फोल्डर बनवतो आपण, फोल्डर बनवतानाही ते एक प्रकारे व्यवस्थित नाव दिलेलं असावं ज्याच्यावरून आपल्याला ओळखता येतं, की हा जनरल ऑफिस फाईल्स
त्याच्यानंतर फायनान्सशी संबंधित फाईल्स. तर आता वरच 2 डिरेक्टरी दिसतील, एक जनरल आणि एक फायनान्स. तर आपल्याला लगेच कळतं की फायनान्सची फाईल याच्यामध्ये टाकायची. फायनान्समध्ये परत जाऊन पेमेंट्स किंवा जनरल दुसरे असे जे फोल्डर्स असतात त्या फोल्डरवरून या गोष्टीची महत्व आणि त्याचा वापर आपल्याला सोपा होतो. सर साधारणतः शेवटचा प्रश्न यामधला असा आहे की बहुतांश वेळा लोक बॅकअप आजकाल ईमेलला घेतात किंवा मग क्लाउडला घेतात. तर असं कुठलं बॅकअप घ्यावं जे क्लाउडला कामात पडेल, म्हणजे क्लाउडला ठेवता येईल? काही काही गोपनीय बाबी जर आपण क्लाउडवर ठेवल्या तर त्या थेफ्ट होतात का, चोरी जातात का, असं काही आहे का? हो, अगदी खरं आहे. आणि कुठलंही बॅकअप ठेवताना काळजी घेणे सर्वात महत्वाचं पासवर्ड. क्लाउड असो किंवा पीसी असो किंवा इंटरनेटचा वापर असो किंवा नेटवर्क असो, हे सर्व आपण बॅकअपसाठी वापरू शकतो. पण याच्यात सर्वात मोठी सुरक्षा जी आहे ती पासवर्डची. पासवर्ड नेहमी अल्फा न्यूमरिक असावा विथ स्पेशल कॅरेक्टर. जसं एक उदाहरण सांगतो की जशा प्रकारे जनरली जे लोक वापरतात ABC 1 2 3 असे पासवर्ड वापरू नये, किंवा आपला मोबाईल नंबर किंवा आवडतं पत्नीचं नाव किंवा मुलाचं नाव, अशा प्रकारचे जे पासवर्ड असतात ते सहज गेस करून पासवर्ड ब्रेकअप करू शकतो आपण. डेट तर ऑफ ती बर्थ. काळजी घेणं. हो, अशा प्रकारे किंवा आपल्या गाडीचा नंबर किंवा शहराचं नाव असे पासवर्ड वापरू नये. आणि पहिली गोष्ट सर्वात महत्वाचं की क्लाउडवर किंवा पेन ड्राईव्ह मध्ये असं कुठलीही गोपनीय जी माहिती असते ती बॅकअप ठेवूच नये. पण काही कारणास्तव ठेवायची असेल तर पासवर्ड हा नेहमी स्ट्रॉंग असावा. सर पुढचा प्रश्न असा आहे की बुटेबल कन्सेप्ट नेमकी काय आहे? संगणक सुरू होण्यासाठी जी बुटेबल ज्याला म्हणतो आपण, किंवा सुरुवातीला आपण जेव्हा स्विच ऑन करतो आणि संगणक पुढे जात नाही, तर त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर वापरलं जातं, त्याला ऑपरेटिंग सिस्टम म्हणतो आपण. ती ऑपरेटिंग सिस्टम जर करप्ट असेल तर ती बूट होत नाही, तो पीसी बूट होत नाही. तर ते बूट होण्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरलं जातं त्याला बुटेबल सॉफ्टवेअर म्हणतो आपण, किंवा दुसऱ्या भाषेत त्याला ऑपरेटिंग सिस्टम पण म्हणतो. बहुतांश वेळा सर मॉनिटरची केबल, डाटा केबल लूज असते, हे पण कारण असतं का? हो, जर आधी आपण जेव्हा सुरुवात करतो तो भिंतीवरचं जे स्विच ऑन करतो तिथून सुरुवात करायची. तिथे प्लग असतो, तो प्लग जर लूज असेल किंवा मागे CPU ला जी आपण पॉवर केबल लावलेली असेल ती व्यवस्थित लागलेली नसेल, मॉनिटरची CPU ची AC केबल आणि जिथं आपण त्याला एक दुसऱ्याला लावतो तिथं जर थोडं लूज असेल तर त्यांना व्यवस्थित टाईट करणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यापासून आपला वेळ वाचतो. USB केबल पण या संदर्भात काय सांगता येईल? USB केबल पण जनरली USB केबल संगणक सुरू होण्यासाठी वापरली जात नाही. USB केबलने आपण इतर डिव्हाइस आपल्या संगणकाशी कनेक्ट करतो, जसं प्रिंटर आहे किंवा कॅमेरा आहे किंवा माईक आहे. हो, तर ह्या ज्या वस्तू आपण वापरतो, हे जे हार्डवेअर आपण वापरतो ते USBच्या सहाय्याने आपण संगणकाशी जोडतो. आणि ती जर केबल लूज असेल किंवा मध्ये हब लावावा लागतो, कारण USBचे एक लिमिटेड पोर्ट असतात. त्या पोर्ट नंतर आपण एक हब वापरतो आणि हबवरून 3-4 डिव्हाइस कनेक्ट करतो. तर त्यात जर कुठे लूज असलं किंवा व्यवस्थित कनेक्ट झालेलं नसलं तर आपल्याला अडचणी येतात. सर रॅम कन्सेप्ट काय आहे नेमकं, त्याच्यामुळे बंद पडतं? रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी. संगणकामध्ये जशी हार्ड डिस्क असते त्याचंच एक दुसरं रूप रॅम आहे. रॅम मध्ये जी फाईल्स ओपन होतात त्या सर्व तात्पुरत्या तिथं रॅम मध्ये ठेवल्या जातात. आणि जर रॅम आणि तो नेहमी मदरबोर्ड मध्ये एका ठिकाणी अशा ठिकाणी लावलेला असतो की त्याला प्रेस फिट करून आपण साईडने त्याला लॉक करतो. तर तिथं धूळ जमणं हे साहजिकच आहे. तर त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जेव्हा धूळ येते रॅमच्या आणि मदरबोर्डच्या मध्ये, तर त्याच्यामुळे मग अडचणी येतात, जसं डिस्प्ले खराब होणं किंवा डिस्प्लेवर हालचालची ब्रेकिंग येणं किंवा पूर्णतः डिस्प्ले न येणं. तर ती रॅममुळे अडचण येते. तर अशा वेळेस आपण रॅमला परंतु ते एक वापरकर्त्याचं काम नाही, त्याच्यासाठी आपण तज्ञाची मदत घेणं गरजेचं आहे. सर SMPS कन्सेप्ट काय आहे नेमकी? SMPS जे CPU असतं किंवा मॉनिटर असतं, प्रत्येकामध्ये एक SMPS असतो, स्विचिंग मोड पॉवर सप्लाय. तर हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे आणि ते पॉवर सेन्सिटिव्ह असल्यामुळे जर UPS चा वापर केलेला नाही तर इनकमिंग जे सप्लाय असतं आपलं त्यात जर व्हेरिएशन असेल, अपडाऊन व्होल्टेज असतील
तर त्याची एक मर्यादा असते. त्या मर्यादेच्या बाहेर जर व्होल्टेज असेल तर त्याच्यामध्ये फ्यूज असतात, ते बर्न होणे किंवा एसएमपीएस खराब होणे ही अडचण असते. या एसएमपीएस मधूनच संगणकाला जे विविध प्रकारचे सप्लाय असतात, 5 व्होल्ट, 12 व्होल्ट, तर ह्या व्होल्टेजचा सप्लाय या एसएमपीएस मधूनच केला जातो. सर युपीएसचा उपयोग आवश्यक आहे का? हो, अति महत्वाचा आहे आणि युपीएस वापरणं खूप गरजेचं आहे. आजकालच्या परिस्थितीमध्ये व्होल्टेजचं व्हेरिएशन, कधी अति उच्च दाबाचा सप्लाय आपल्याकडे होतो, कधी कमी दाबाचा सप्लाय होतो. तर हे सगळे व्होल्टेजशी संबंधित अडीअडचणी ज्या असतात त्या युपीएसद्वारे युपीएसच त्याला करेक्ट करून पुढे आपल्याला एक स्टँडर्ड सप्लाय मिळतो. जसं 230 व्होल्ट आपल्याला जे मिळायला पाहिजे तर त्या युपीएस त्याचा आपल्याला पुरवठा करतो. म्हणून युपीएस वापरणं खूप गरजेचं आहे. आणि तर सोबतच जेव्हा अचानक लाईट बंद होते त्यावेळेस संगणकाला स्विच ऑफ करण्यासाठी जी विजेचा पुरवठा असतो तो युपीएस मध्ये एक छोटी बॅटरी असते. त्या बॅटरीतून थोडा वेळ आपल्याला पुरवठा होतो आणि प्रॉपर आपलं शटडाऊन प्रोसिजर कम्प्लीट होते. म्हणून युपीएस वापरणं जरुरी आहे. तर पॉवर कॉर्ड कन्सेप्ट ती लूज जर झाली तर काही प्रॉब्लेम असतो का? हो, जनरली होतं काय ना, पॉवर कोड आपण भिंतीवर लावतो आणि दुसरा जो अदर एंड असतो तो आपल्या सीपीयू ला लागलेला असतो. तिथे जर लूज असेल ते स्पार्किंग होतं, चिटरिंग साऊंड येतो आणि तिथे उष्णता निर्माण होते आणि त्याच्यातून आग लागायचे प्रकार होणे किंवा आपले जे एसएमपीएस आहे ते खराब होणे, पूर्णतः सीपीयू आपला बंद पडतो. त्यामुळे जेव्हाही कुठलीही कॉर्ड असो ती लावताना व्यवस्थित लावावी आणि त्याचा वापर करावा. सर सीडी रॉम मध्ये सीडी, फ्लॉपी किंवा पेन ड्राईव्ह जर राहिला तर तरी सुद्धा संगणक सुरू होत नाही का? हो, जसं आपण आधीच सांगितलं की बुटेबल जी प्रोसेस असते ती बुटेबल बूट करताना जर ती अदर डिव्हाइस घेतलेलं असेल तर ती हार्ड डिस्क आणि पेन ड्राईव्ह याचा बूट होण्यासाठी शोधाशोध होते आणि ते मिळत नसल्याने मग शेवटी संगणक बूट होत नाही. तर बुटेबल सीडी किंवा सीडी ड्राईव्ह मध्ये सीडी न ठेवणे हे खूप चांगलं आहे. पेन ड्राईव्ह पण संगणक पूर्णतः बूट झाल्यानंतर वापर करणे गरजेचं आहे. सर आतापर्यंत आपणास जे नागरिकांनी प्रश्न विचारले होते त्या संदर्भात संगणकासंदर्भातल्या ज्या टर्म्स होते आणि प्रश्न होते ते आता या ठिकाणी संपले आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर काही सांगायचं असेल तर शेवटी आपण पुन्हा आपल्याकडे येणार आहोत. तर तूर्त आपण इथे आपण पूर्णविराम घेऊ आणि आपण असेच ऑनलाईन राहा. जर कोणी काही प्रश्न विचारले तर आपण निश्चित त्याचे समाधान करू. आता दीपक वडनेरे सरांना मी पुढचे प्रश्न विचारतो. दीपक वडनेरे सर आपण अनम्यूट करा स्वतःला. तर हॅलो दीपक वडनेरे सर, हा आवाज ऐकताय आपण? हो. तर इंदू कॉम्प्युटरचे संचालक आणि या संगणक क्षेत्रातील एक अभ्यासक म्हणून श्री दीपक वडनेरे सर यांची ओळख आहे जळगावला आणि जळगावनी पण जिल्ह्याभरात त्यांचे ग्राहक आहेत. तर सर मुख्य प्रश्न असा असतो की नेमकं संगणक मला कुठला घ्यायचा आहे, तर संगणकाचे प्रकार नेमके काय आहेत नेमके? सुरुवातीला समाधान पाटील सरांनी बरेच पॉइंट कव्हर केलेले आहेत. आता यात हार्डवेअरचा जो विषय आहे मुख्यतः आम्ही हार्डवेअरच्या विषयावर जास्त प्रकाश जोड टाकणार आहे, जास्त लक्ष देणार आहे. तर कारण माझा हा व्यवसाय हा हार्डवेअर संदर्भात आहे. सॉफ्टवेअर पण सुद्धा येतं याच्यात, पण मेनली हार्डवेअर विकणं हा आमचा व्यवसाय आहे. त्यातल्या त्यात आजच्या ह्या टेक्नॉलॉजीमध्ये जसे डेस्कटॉप, सर्व्हर्स, लॅपटॉप्स, वर्कस्टेशन आणि काही स्पेशल पर्पज कम्प्युटर्स असे बनलेले आहेत. तर ज्यावेळेस आपण संगणक विकत घेतो, लॅपटॉप्स विकत घेतो, टॅबलेट्स विकत घेतो, तर आपला पर्पज काय आहे आणि ते खूप महत्वाचा पॉइंट आहे की आपण पर्पज आपला हा आपण लक्षात घेऊन पर्पज आणि आपली बजेट ह्या दोघांचा एक जॉईंट विचार करून कधी घ्यायला हवा, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्यात मेजरली जसे बेसिक कम्प्युटर्स असतात. बेसिक कम्प्युटिंग मध्ये तुमचे एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टाईपरायटर ॲज अ टाईपरायटर म्हणून किंवा काही वेब सर्फिंगसाठी
हे पीसी असतो. हा दिस इज अ व्हेरी बेसिक पीसी. हा एक बेसिक पीसी असतो. त्यानंतर जर पॉवर पीसी असतो. पॉवर पीसी मध्ये सेकंड तुम्हाला काही स्पेसिफिक वर्क करायचे असले की ज्याच्यात डेटा हँडलिंग मोठ्या प्रमाणात आहे, डिस्प्ले हँडलिंग, तर तो एक वेगळा पीसी असतो. त्याच्यानंतर अजून वर असतो तुमचा वर्क स्टेशन मोडला येतात की ज्याच्यामध्ये डेटा खूप मोठ्या प्रमाणात हँडलिंग, वर्क स्टेशन मोठ्या प्रमाणात हँडलिंग करतात. तर त्या ठिकाणी आपण वर्क स्टेशन म्हणून वापरले जातो. त्यानंतर सर्व्हर्स असतात. मुख्यतः सर्व्हर्स हे घरासाठी नसतात बनलेले, ते मोठे कॉर्पोरेट सेक्टर्स, मोठे मोठे ऑफिसेस यांच्यासाठी सर्व्हर्स बनवलेले असतात. त्यानंतर लॅपटॉप संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर डेस्कटॉप आणि लॅपटॉपचा मेजर फरक आहे, जर आपल्याला एकाच ठिकाणी घरामध्ये स्टेशनरी वर्क करायचं असलं, एकाच ठिकाणी थांबून काम करायचं असलं तर मोस्टली तुमच्या मेंटेनन्सच्या दृष्टीने म्हणा किंवा त्याला वेळेच्या दृष्टीने म्हणा की खूप जास्त वेळ चालायचा, तर हा डेस्कटॉप हा प्रिफरेबल असतो. आणि कारण लॅपटॉपमध्ये खूप सगळ्या सिस्टीम्स ह्या डेस्कटॉपच्या पूर्ण सिस्टीम लॅपटॉपमध्ये कॉम्पॅक्ट करून आणलेले असतात. तर त्यामुळे काही वेळेस तो डेस्कटॉपच्या लॅपटॉपच्या कंपॅरिझन एवढा लॅपटॉप तुम्हाला परफॉर्मन्स नाही देत. हॅलो, आवाज येतोय ना? आवाज येतो सर तुमचा, बोला बोला. तर त्या ठिकाणी युजरनी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप विकत घेताना सर्वप्रथम आपल्याला काय काम करायचंय त्याचा विचार करायचा आणि आपलं बजेट, आपल्याला त्याच्यात किती पैसे गुंतवायचे आहेत तो बजेट विचार करून लॅपटॉप घ्यायचा असतो, लॅपटॉप पीसी घ्यायचा असतो. आमच्या अनुभवानुसार भरपूर युजर्स असतात की त्यांना माहिती नसतं की आपल्याला घ्यायचं काय. मग त्या ठिकाणी ते फोन फ्रेंड करून माहिती घेतात कस्टमरकडनं, दुसऱ्याकडनं, मित्रांकडनं, यांच्याकडनं की आता मी विकत काय घेऊ. आणि बेसिकली समोरचा हा व्यक्ती जो माहिती देणारा असतो तो त्याच्या परीने विचार करून तो त्यांना माहिती देतो. आता सपोज तुम्हाला एक साधा डेस्कटॉप घ्यायचा आहे की ज्याच्यात टाईपरायटरचं काम करायचं आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करायची आणि वेब सर्फिंग करायची, दॅट्स ऑल. म्हणजे हा बेसिक पीसी झाला. पण ते ज्यावेळेस माहिती काढतात त्यावेळेस काहीतरी ग्राफिक कार्ड हवं, हे हवं, ते हवं, मग ते अननेसेसरी आयटम्स त्यात ऍड होऊन जातात आणि तो पीसीची किंमत वाढून जाते. त्यामुळे आपला वापर काय आहे त्याच्यावर तुमचं सिलेक्शन हवंय, हार्डवेअरचं त्याच्यावर सिलेक्शन हवंय. हॅलो सर, पुढचा प्रश्न असा आहे की हा. बहुतांश लोक त्यांना जी नीड असते त्या नीडच्या व्यतिरिक्त संगणक किंवा लॅपटॉप घेतात, तर काय अप्रोप्रिएट आहे म्हणजे? नाही, मला कळाला नाही प्रश्न काय. हा, म्हणजे जसं समजा मला केवळ टायपिंगचे कामं करायचे आहेत हो. आणि मी जर 6 GB रॅम किंवा इतर हायली कॉन्फिगरेशन जर 75,000 80,000चं जर डेस्कटॉप घेतलं तर या बाबतीत काय सांगता येईल तुम्हाला? म्हणजे अननेसेसरी त्याला इन्व्हेस्टमेंट. हो, इन्व्हेस्टमेंट खूप अननेसेसरी होते आणि तुमच्या कम्प्युटरची क्षमतेनुसार तुम्ही वापर नाही होतो. क्षमता त्या कम्प्युटरची खूप जास्त घेतली गेलेली आहे, रॅम खूप जास्त आहे, हार्ड डिस्क खूप जास्त आहे, ग्राफिक कार्ड्स आहेत आणि वापर त्याचा मात्र केवळ टाईपरायटर म्हणून होतो आहे किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणून होतोय, तर त्या केसमध्ये आपले हार्डवेअरची इन्व्हेस्टमेंट अननेसेसरी वाढते. तर तसं करू नये, युजरने तसं नाही करू नये असं माझं मत आहे. हॅलो. हा सर, बहुतांश वेळा आपण पाहतो की ॲनिमेशनचे कॉम्प्युटर वेगळे असतात, व्हिडिओ प्रोडक्शनचे कॉम्प्युटर वेगळे असतात, म्युझिकचे वेगळे असतात, तर काय फरक आहे का हो, याच्यामध्ये? त्याला स्पेशल पर्पज कम्प्युटर आपण म्हणू, कारण प्रत्येक कम्प्युटर बनवताना प्रत्येक कम्प्युटरचे जसं ब्रँडेड आणि असेंबल्ड असे मुख्यतः 2 भाग असतात. तर कंपनीनी ब्रँडेड कम्प्युटर बनवताना प्रत्येक युजरला डोळ्यासमोर ठेवलेलं असतं. जसं गेमिंग कम्प्युटर बनवताना त्याच्यावर एक स्पेसिफिक कोणते गेम चालतील, कारण गेम हे डेटा त्यांचा मोठ्या प्रमाणात डेटा त्यात रेंडरिंग होतो. त्यानंतर त्याचे ग्राफिक्स त्याच्यामध्ये खूप महत्वपूर्ण रोल करतात. ॲनिमेशन, जसं गेमिंग ॲनिमेशन, हे दोघं सारखेच कॅटेगरीतले कम्प्युटर मिळतात, अवेलेबल असतात. तर ते ज्यावेळेस गेमिंग, ॲनिमेशन, व्हिडिओ कॅप्चरिंग किंवा व्हिडिओ मिक्सिंग हे कम्प्युटर घेताना आपण त्याच्यात पहिली गोष्ट तर त्याची आज युजरला फक्त हार्ड डिस्क, रॅम
आणि प्रोसेसर, ह्या 3 गोष्टींबद्दल माहिती आहे जनरल सगळ्यांना. पण मदरबोर्डचं स्पेसिफिकेशन्स हे खूप कमी गोष्टी लोकांना माहिती असतं. कारण मदरबोर्डचे स्पेसिफिकेशन सिलेक्शन करताना, कारण हे नॉर्मली कुणी सांगत नाही एवढे मदरबोर्डचं स्पेसिफिकेशन होतं, तर ते देणं, मदरबोर्डचं स्पेसिफिकेशन आपण बघणं हे खूप आवश्यक आहे. कारण मदरबोर्ड हा असा एक विषय आहे की जो तुमचा प्रोसेसर, हार्ड डिस्क, रॅम, ग्राफिक कार्ड ह्या सगळ्यांचं सिंक्रोनायझेशन करत असतो. तो नेहमी तो एक मेन पॉइंट असतो ज्याला खरोखर मदरचं काम करतो तो मदरबोर्ड. जर प्रॉपर घेतले गेला नाही तर तुम्ही रॅम किती मोठी घ्या, प्रोसेसर किती मोठा घ्या, आणि तुमचे ग्राफिक, तो जर प्रॉपर सिलेक्शन झालं नाही तुमच्या हार्डवेअरचं, तर तुमचं परफॉर्मन्स, ओव्हरऑल मशीनचा परफॉर्मन्स नाही मिळत. सर आणि 2-3 त्याला गोष्टी, लागणारा SMPS. जी 2-3 गोष्टी महत्वाच्या असतात संगणक सुरक्षेसंदर्भात. तर अँटीव्हायरसची भूमिका काय असते नेमकी? युपीएस बद्दल तर यांनी सांगितलं, तर युपीएस बद्दल, हो युपीएस सर, आणि खूप अँटीव्हायरस चांगली माहिती. या संदर्भात आपण जरा महत्वाच्या गोष्टी सांगा सर. आता माझ्या अनुभवानुसार आमच्याकडे जे युजर येतात त्याच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ही इन्व्हर्टर असतं. 90% लोकांच्या घरात इन्व्हर्टर हा प्रकार आहे जो लाईट बरोबर. गेल्यानंतर वापरतात. भरपूर लोक ते इन्व्हर्टर हाच त्याला युपीएस समजून वापर करत असतात. बर. तर हा, हे आमचा अनुभव आहे. तर युपीएस हा अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय म्हणून जो साइन वेव्ह युपीएस असतो तो कम्प्युटरसाठी चांगला असतो सगळ्यात त्याच्यात. कारण एसएमपीएस हा साइन वेव्हला चांगला परफॉर्मन्स देतो. जर युपीएस व्यतिरिक्त जसं इन्व्हर्टरचा सप्लाय डायरेक्ट तुम्ही पीसीला दिला तर त्यात तुमच्या मदरबोर्ड्स आणि हार्ड डिस्क यांना इजा होऊ शकते, डॅमेज होऊ शकतात. कारण इन्व्हर्टर जो असतो तो भरपूर वेळेस मायक्रो सेकंद मध्ये तुमचं फ्लक्च्युएशन, जे डोळ्यांना न दिसणारं फ्लक्च्युएशन जाणवतं त्याच्यामध्ये. आपण ह्युमन आईज आपण चेक नाही करू, व्हेरीफाय नाही करू शकत. ज्यावेळेस लाईट जाते येते ती खूप मायक्रो सेकंदात असते, ती आपल्याला कळत नाही. फॅन आणि इन्व्हर्टर हे नेहमी फॅन ट्यूब साठी बनलेले असतात. तर इन्व्हर्टर आणि पीसी यामध्ये कमीत कमी एक युपीएस मस्ट आहे, टाकणं आवश्यक आहे, की जो हे फ्लक्च्युएशन जे आहेत, इन्व्हर्टर होऊन आलेले फ्लक्च्युएशन जे आहेत ते त्यात सप्रेस करेल, त्यात ते इलिमिनेट करेल तो. आणि सर लॅपटॉप वाले ते अँटीव्हायरस बद्दल बोला सर. अँटीव्हायरस हा तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीम आणि डेटा सेफ ठेवण्यासाठी इट्स अ प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे. हे खूप महत्वाचं आहे. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, नॉट अ गॅरंटेड, पण तरी पण गॅरंटेड नाही, पण इट्स अ प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, की त्यात काही प्रमाणात. कारण नवीन आलेले व्हायरस, काही वेळेस असं होऊ शकतं की नवीन आलेले व्हायरस अँटीव्हायरसला कळत नाही. कारण अँटीव्हायरस म्हणजे काय, की पहिले जे व्हायरस एक्झिस्टिंग आहेत त्याचं व्हॅक्सिनेशन एक प्रकारे असं असतं. कारण त्याच्यात ती लिस्ट, त्या अँटीव्हायरस इट इज अ सॉफ्टवेअर, हे एक प्रकारे सॉफ्टवेअर आहे की जे सॉफ्टवेअर त्या एक व्हायरसची लिस्ट त्याच्यामध्ये ऑलरेडी असते, की अशा प्रकारे प्रोग्राम जर तुमच्या कम्प्युटरमध्ये आला तर त्याला व्हायरस हे ट्रीट करा आणि तो काढून टाका किंवा त्याला क्वारंटाईन करा. हे ह्या अँटीव्हायरसचं कार्य असतं. तर काही काही वेळेस काय होतं, नवीन व्हायरस ज्या वेळेस तयार होतो त्यावेळेस त्याची व्हायरस डेफिनेशन अँटीव्हायरस मध्ये नसते. तर त्याच्यामुळे नवीन व्हायरसमुळे पण सुद्धा डॅमेज होऊ शकतं. तर आमच्याकडे असे भरपूर उदाहरणं येतात की माझ्याकडे तर अँटीव्हायरस आहे, मी अपडेट खूप ठेवतो, मी चांगलं अपडेट ठेवतो, तरी हे व्हायरसने माझं डॅमेज का केलं, कसं केलं, मग तुमचा अँटीव्हायरस खराब आहे का, मग तुम्ही चुकीचा विकलेला आहे का, असे अनुभव आहेत आमचे. तर त्यात मी युजरला सांगू इच्छितो की हे व्हायरस जोपर्यंत त्याला अँटीव्हायरसला नवीन व्हायरसची डेफिनेशन मिळत नाही तोपर्यंत तो त्या व्हायरस आहे असं ट्रीट नाही करत. सर बहुतांश वेळा आपण पाहतो लॅपटॉप आपण खाली हीट पॅड किंवा कूलर पॅड कन्सेप्ट असते, तर नेमकं काय आहे म्हणजे हा प्रकार? समाधान पाटील सरांनी त्याबद्दलही चांगलं सांगितलं आपल्याला की हे लॅपटॉप किंवा पीसी याला एअर सर्क्युलेशन आणि डस्ट फ्री एन्व्हायरमेंट असणं आवश्यक आहे. आणि तिसरं अजून महत्वाची गोष्ट की उन्हाळ्यात आपल्याकडे कूलर आपण वापरतो, की जे कूलर जे आहेत हे ह्युमिड ऍटमॉस्फिअर तयार करतात, की जे आपल्यासाठी खूप आपल्या पीसी आणि लॅपटॉपसाठी हार्मफुल असतात. पीसीला ड्राय एन्व्हायरमेंट चालतं, कोरडं,
कारण कुलिंग याला तुमच्या कूलरमुळे काय होतं की रूम मधले ऍटमॉस्फिअर ह्युमिड तयार झाल्यामुळे तो त्याच्यावर जो मदरबोर्ड असतो, मदरबोर्ड किंवा ऍसेसरीज असतात, त्या ठिकाणी तो एक प्रकारची ओला म्हणजे ह्युमिड लेअर तयार करतो आणि त्या लेअरमुळे तुमचे पीसी लॅपटॉप हे त्या ठिकाणी करोजिव्ह होऊन जातात. त्याच्यावर लेअर जे असतात ते मेटल्स कॉन्टॅक्ट करोजिव्ह होऊन ते खराब होण्याचे चान्सेस असतात. म्हणून नॉर्मली पीसीवर कूलर वापरणं रिकमेंडेड नाही, मुळीच वापरू नये कूलर पीसी साठी, लॅपटॉपसाठी, लॅपटॉपच्या ह्याच्यात. आणि त्याला नेहमी एअर सर्क्युलेट ठेवावी, म्हणजे सर्क्युलेशन डस्ट फ्री एन्व्हायरमेंट ठेवावं. जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणेच सीपीयूला आणि काही ग्राफिक कार्ड्सला फॅन्स असतात जे कुलिंगचं कार्य करतात. तर त्या कुलिंगमध्ये तुमचे डस्ट पार्टिकल्स येऊन अडकल्यामुळे तो फॅन बंद पडतो आणि बंद पडल्यामुळे मग तुमचा पूर्ण पीसी क्रॅश होण्याची भीती असते. सर लॅपटॉप बंद पडण्याची मूलभूत कारण जसं संगणकचं तेच कारण आहेत का काही वेगळे लॅपटॉपला? बघा, आपण लॅपटॉप वापरताना काय करतो, मोस्टली आपण थाईजवर लॅपटॉप ठेवून वापरतो. हा, तर ते तसं करू नये. लॅपटॉप वापरताना लॅपटॉप मध्ये आणि खालच्या सरफेस मध्ये 1-2 इंचाचं अंतर ठेवावं, हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. पुढचा मुद्दा सर, पॉवर कॉर्ड नेहमी कंटिन्यू, हे सगळे मुद्द्यांबाबतीत स्पष्टीकरण करा सर. आपण स्क्रीनवर जे दिसतंय रॅमही बऱ्यापैकी सरांनी कव्हर केलंच आहे, रँडम ऍक्सेस मेमरी. रॅम तसं आता ह्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर रॅम हा युजरचा डायरेक्ट मेंटेनन्स मध्ये येणारा भाग नाही. तो ज्यावेळेस इंजिनियर तुमच्याकडे येतो त्यावेळेसच तुम्ही रॅम तो चेक करू शकतो, काढू शकतो, घालू शकतो, लावू शकतो. त्यामुळे युजरला डायरेक्ट रॅम पर्यंत पोहोचता येत नाही, कारण तो आतला भाग आहे सगळ्यात महत्वाचा. युजर जास्तीत जास्त कुलिंग प्रॉब्लेम्स मध्ये, हिटिंग प्रॉब्लेम मध्ये एन्व्हायरमेंट युजरने चांगले ठेवावे. जसे एसी असेल तर ठीक, किंवा नसेलही एसी तरी चालून जातात. फक्त ह्युमिड टेम्परेचर ठेवू नये, जास्त गरम याच्यात उन्हामध्ये ठेवू नये. गादीवर मी जसं सांगितलं तुम्हाला, थाईजवर किंवा गादीवर असं कुठेच ठेवू नये की ज्याच्याने एअर सर्क्युलेशन होणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा भाग. त्यानंतर पॉवर कॉर्ड सतत चार्जिंगला लावणं हे पण चुकीचं आहे, कारण आपल्या लॅपटॉपमध्ये जी बॅटरी असते ती सील मेंटेनन्स फ्री बॅटरी आहे आणि त्या बॅटरीचं मुख्य मेन वापर जो आहे, परफॉर्मन्स चांगला मिळण्यासाठीचं मेन कारण असं आहे की कुठलाही सील मेंटेनन्स फ्री बॅटरी जी आहे ती चार्जिंग डिस्चार्जिंग ही सायकल कंप्लीट होणं त्याचं आवश्यक आहे. त्यामुळे मॅक्झिमम वेळेस ट्राय करायचं आपण की एकवेळेस बॅटरी चार्ज करून त्याचं चार्जिंग हे बंद करायला पाहिजे युजरने. अनलेस तो प्रत्येक लॅपटॉपला, पीसीला किंवा मोबाईलला आपल्याला वॉर्निंग देतो तो की नाऊ कनेक्ट युअर चार्जर, तर त्याचं मग त्यानंतरच चार्जिंग कनेक्ट करायला पाहिजे. मग ही चार्जिंग डिस्चार्जिंगची जी प्रक्रिया आहे ही जर व्यवस्थित झाली तर तुमची बॅटरीची लाईफ टिकते. अदरवाईज आपण बघतो भरपूर वेळ की बॅटरी काही दिवसच वापरलेली आहे तरी बॅटरी खराब होऊन जाते. ती भरपूर वेळेस 90% दाखवते आणि 10-15 मिनिटाला कधीतरी ती डायरेक्ट 5% होऊन जाते. तर हा बॅटरीचा जो विषय आहे. आवाज येतोय ना? हो येतोय सर आवाज. हा, तो बॅटरी, त्याच्यामुळे बॅटरीचं लाईफ तुमचं चांगलं राहतं. तर पूर्ण वेळ आपण कधीही बॅटरीला सप्लाय देऊ नये. एक वेळेस बॅटरी चार्ज करून सप्लाय बंद करावा. सीडी रॉम पुढचा मुद्दा आहे की तो सीडी रॉम जो सीडी जो ड्राईव्ह असतो तो पण एक प्रॉब्लेम असतो की सीडी जर अटकवून ठेवली तर ती, किंवा पेन ड्राईव्ह नेहमी लावून ठेवलं तर काही हिटचा प्रॉब्लेम येतो का? लावू नये. त्याच्यात सरांनी सांगितल्याप्रमाणे पेन ड्राईव्ह, सीडी रॉम नेहमी लावून ठेवू नये. ज्यावेळेस जेवढं काम आहे त्याच वेळेस ते वापर करावा. बहुतांशी लोक स्लीप मोड मध्ये, त्याचे होणारे परिणामही सरांनी सांगितले. बहुतांशी लोक स्लीप मोड मध्ये लॅपटॉप ठेवताना बंद करून टाकतात, तर ते चुकीचं आहे का? चुकीची पद्धत आहे. स्लीप मोड मध्ये ठेवून, कारण स्लीप मोड मध्ये काय होतं की कम्प्युटरचे आतले काही जे सर्किट असतात ते त्यावेळेस चालू असतात आणि त्याच्याने सर्किट चालू असल्यामुळे काय होतं की त्याची लाईफ कमी होते स्लीप मोडमुळे. त्याला पूर्णपणे शटडाऊन करणंच योग्य आहे. स्लीप मोड मध्ये कधीही ठेवू नये.
सर खेळत्या हवेमध्ये कॉम्प्युटर जर कंटिन्यू हवेमध्ये ठेवलं तर डस्ट जास्त घेते का काही असं काही प्रॉब्लेम येतात? खेळत्या हवेतच ठेवायला पाहिजे, फक्त डस्ट फ्री एन्व्हायरमेंट पाहिजे त्याला, म्हणजे वातावरण डस्ट 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 तर नकोच आहे पीसीला, आणि खेळती हवा तर मस्ट आहे. म्हणजे जसं तुमचा सीपीयू जो आहे तुम्ही ग्राउंड लेवलला ठेवतात एकदम, तर तो नसा तसा न ठेवता टेबल जर असेल पॉसिबल तिथं तर टेबलावर ठेवावं, कारण खालच्या भागात धूळ जास्त प्रमाणात ऍब्सॉर्ब करण्याची करतो सीपीयू. सर आतापर्यंत जे नागरिकांनी प्रश्न विचारले होते ते आता तुमच्या समोर ठेवलेत, या व्यतिरिक्त सर आपल्याला काही सांगायचं आहे का? या बाबतीत तर बरेच प्रश्न त्यात कव्हर झालेले आहेत आपले. बरोबर. त्यातल्या त्यात जर नागरिकांना कोणाला काही शंका असली, काही हे हो. असली, तर ते डायरेक्ट तुमच्याशी किंवा आमच्याशी संपर्क साधू शकतात त्याच्याबद्दल. चालेल सर, अजून तुमच्याकडे येईल मी शेवटी जाताना. पण हो. तूर्त आपण आता तिसरा पार्ट वळूया मोबाईल सुरक्षे संदर्भात. मी आपणासमोर आता आपले योगेश जी जे आपण नमस्ते सर. हा, तुम्ही आवाज ऐकतात? हा, ओके. तर यस सर, यस सर, यस. ओके. तर योगेश जी जे आहे ते आपल्या मोबाईल सुरक्षे संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचं इंट्रोडक्शन मी करून दिलंच. ते संचालक पॅराडाइज मोबाईलचे आहेत. रामानंद रोड इथे त्यांचं वर्कशॉप आहे, आणि त्यांचा, कारण आपण रिसोर्स पर्सन असंच बोलवलंय की या क्षेत्रातले जे दिग्गज आहेत ते मुरलेले आहेत. भाषण करणारे किंवा स्पीच करणारे मुद्दा आपण रिसोर्स पर्सन बोलवले आहेत. तर त्यांचा हातखंडा आहे मोबाईल सुरक्षे संदर्भातला. योगेश जी, नागरिकांनी जे काही प्रश्न विचारले ते मी आपल्यासमोर प्रस्तुत करतोय की मोबाईलचे ओके जे सर. वेगवेगळे प्रकार आहेत त्याबद्दल आपल्या नागरिकांना थोडी माहिती द्या. ओके सर. मोबाइल में सर ऐसा प्रॉब्लम है, मोबाइल ऐसा रहता है न्यू वर्जिन, एक छोटा मोबाइल रहता है कीपैड वाला. सेकंड सर उससे 3G रहता है, 4G रहता है. ठीक है सर. तो 4G छोटा वाला जो मोबाइल रहता है वो म्हणजे सिम छोटा वाला जो अपन कॉलिंग वालिंग के लिए वो अच्छा रहता है. ओके. और सेकंड सर जो 3G रहता है अभी जो चल रहा है टच वाला, वो 3G स्पीड्स के हिसाब से रहता है. और 4G सर जो अभी नया वर्जिन आया है, 4G आगे जाके फ्यूचर में 5G भी आ जाएगा सर. और प्लस पॉइंट सर अभी अभी 4G यूज चल रहा है बच्चों के लिए, अदरवाइज ऑल इंडिया 4G चल रहा है सर. और सर 4G में अभी स्पीडली जैसे अपन एंड्रॉइड वर्जन में सर अलग अलग के पैटर्न आ गए हैं. वीवो का मोबाइल है, ओप्पो से, आईफोन है, नोकिया है सर, अदरवाइज सब मोबाइल आए सर स्मार्टफोन्स में. और फ्यूचर सर अभी देखा जाए तो मोबाइल में अभी सब एक टाइम पे खाना नहीं चाहिए पर मोबाइल जरूर चाहिए सर, जी ऐसा हो सही, गया है सर. बिल्कुल सही है. ओके सर हाँ सर, मोबाइल मुझे मोबाइल अगर के कुछ, सिवाय सर कुछ काम नहीं होता सर. जी मोबाइल मुझे अगर समझ लो मुझे सिर्फ कॉलिंग करना है और कॉल रिसीव और सेंडिंग करना है, तो मुझे कौन सा मोबाइल कैसे करना चाहिए? मतलब पर्पज के हिसाब से मोबाइल की रिक्वायरमेंट बदलती है क्या? सर रिक्वायरमेंट सर अगर आपको बस वन सिम कार्ड का अगर मोबाइल यूज करने का है, नोकिया का रहा, अगर अदरवाइज सैमसंग रहा, अदरवाइज अगर एंड्रॉइड मोबाइल लेना है या फिर स्मार्टफोन अलग टाइप से मोबाइल लेना है, आपके हिसाब से ले सकते हैं. पर अगर आपको एंड्रॉइड मोबाइल लेना है सर तो टच के मोबाइल से वीवो है, रेडमी है, न्यू अभी जो चल रहे हैं लेटेस्ट वो वाले मोबाइल. मोबाइल को सब लेते वक्त सब उसका रैम, उसकी उसका रैम चेक करना पड़ता है, और उसमें उसकी डिस्प्ले, बैटरी बैकअप कितना कितना एमएच का बैटरी बैकअप आता है सर, कितना नहीं, वो सब चेक करना पड़ता है सर. योगेश जी, जो हमारे जो लोग हैं जिन्होंने ऑनलाइन क्वेश्चन पूछे हैं उसका ओके. थोड़ी जो बातें हैं मैंने आपको स्क्रीन के सामने शेयर की है, तो आप प्लीज एक एक बातों के लिए अपनी ओर से स्पष्टीकरण कीजिए जो आपके सामने पॉइंट्स दिखाई दे रहे हैं. यस सर, यस सर. स्मार्टफोन का सर, स्मार्टफोन को जब चार्जिंग करते हो कभी भी सर ना, चार्जिंग अगर अपन करते हैं तो उसको टेबल पे रखिए सर. और चार्जिंग करते हुए सब चीजों का ध्यान रखना पड़ता है सर. चार्जिंग करते हुए अपन जब चार्जिंग करते हैं ना, मोबाइल को कभी भी नेट नहीं चालू करना चाहिए सर. और जब जी जो चार्जर रहता है, मोबाइल का जो चार्जर रहता है सर, उसके हिसाब से ही चार्जर लगाना पड़ता है. अदरवाइज आप स्मार्टफोन का मोबाइल है, अगर आप दूसरा सादा चार्जर लगाओगे तो उससे सर मोबाइल में प्रॉब्लम आता है सर. प्लस पॉइंट सर, मोबाइल में जितने जो एम्पियर का चार्जर है, 2.2 एम्पियर, 2.4 एम्पियर, जो उसके अदरवाइज जो चार्जर था वही लगाना पड़ता है सर.
और कभी भी रात को चार्जिंग को लगाकर नहीं सोना चाहिए सर, अदरवाइज नहीं तो बैटरी में प्रॉब्लम आता है, मोबाइल खराब हो सकता है और मोबाइल फूट भी सकता है सर। तो मोबाइल को चार्जिंग करते वक्त ज्यादा से ज्यादा 1 या 1.5 घंटा चार्जिंग करना चाहिए सर, उसके अदरवाइज चार्जिंग नहीं करना चाहिए। और सर अदरवाइज मोबाइल का जो स्मार्टफोन्स रहे, जो भी चार्जर है, तो चार्जर जैसे अगर आपने वीवो का चार्जर लिया, उसका एम्पियर के हिसाब से रहता है। अगर आप दूसरा एम्पियर का चार्जर अगर लगाओगे तो लग तो जाएगा सर, पर आपको अदरवाइज आपके मोबाइल को प्रॉब्लम आएगा सर। मोबाइल का प्रॉब्लम इसलिए आएगा कि मोबाइल के बैटरी प्लस पॉइंट मोबाइल में जो आर्थिंग आता है, मोबाइल हीट होता है, उसकी वजह से मोबाइल हीट होगा सर। सेकंड, चार्जिंग केबल प्रॉपर, तो चार्जिंग का जो केबल रहता है उसके एम्पियर के हिसाब से ही रहना पड़ता है, जो चार्जर आप रहोगे चार्जिंग करो। और चार्जिंग में जो जितना जो कंपनी का जो चार्जर रहता है, ओरिजिनल चार्जर वही लगाइए मोबाइल के लिए, ठीक है सर। हाँ हाँ, जी। मोबाइल हीट इसलिए होता है सर, अगर आपका रैम कम रहा तो 2 GB रैम रहा तो सर उसका रैम कम होने के कारण मोबाइल हीट भी होता है। और अगर आप यूज कर रहे हो मोबाइल नेट कंटिन्यू ऑन करके अगर यूज कर रहे हो तो मोबाइल हीट होता है। हीट के कारण सर उसका जो अंदर का जो आईसी रहता है, प्लस वन मेरे पास में प्रैक्टिकल है सर, ये जो आईसी रहता है ये आईसी हीट मारता है। हीट मारने के कारण इनके जो ये कैपेसिटर रहते हैं ना, ये हीट मारने के कारण मोबाइल का चार्जिंग खराब हो सकता है, मोबाइल पूरा खराब हो सकता है, चार्जर भी फूट सकता है। ओके सर। सेकेंड, हैंग होना चाहिए सर। सर हैंग इसलिए होता है सर, अगर बाई चांस आपका डाटा पूरा भरा हुआ है, फोटोज रहे, वीडियो रहे, तो हैंग सर, अगर उसकी रैम कम रही और अगर आपने 4 GB हार्ड डिस्क 4 GB सॉरी हार्ड डिस्क नहीं 4 GB रैम लिया तो सर आपके सबसे मोबाइल वो अच्छा रहेगा। अगर आप 2 GB लोगे तो हैंग तो होना ही है मोबाइल सर, अदरवाइज। और सर मोबाइल को अगर आप हैंग नहीं होना चाहिए तो इसका जो डाटा रहता है सर, तो सर डाटा उसको बैकअप कर सकते हो आप, बैकअप पीडी में कर सकते हो, प्लस पॉइंट लैपटॉप में कर सकते हो, अदरवाइज आप जिसमें मेमोरी कार्ड में कर सकते हो सर उस पर डाटा, जो आपके जो काम की चीज है वही यूज कर सकते हो सर उसमें। व्हाट्सएप में जो भी सर अगर आपका व्हाट्सएप आता है तो व्हाट्सएप में जो भी आपकी चैटिंग रहते हैं ना सर, उसको अगर आप डिलीट भी किया तो कोई तकलीफ नहीं, उससे भी हैंग होना कम होता है। और एप्लीकेशन जो काम की जो एप्लीकेशन होता है ना वही यूज करो, हैंग होना बंद होगा मोबाइल सर, मोबाइल में। अच्छा, लास्ट का मोबाइल में पॉइंट्स। डाटा, जी जी। हाँ हाँ सर। सर मोबाइल में डाटा सेव जैसे अगर सर आपका अगर मोबाइल में डाटा पूरा है, ठीक है, आपको अगर फॉर्मेट करना है मोबाइल को, फॉर्मेट करने का, तो सर आपका जो जीमेल अकाउंट रहता है, जीमेल अकाउंट, इसमें आप आपका डाटा, कॉन्टेक्ट नंबर, जीमेल वो कॉपी कर सकते हो सर डाटा, ठीक है सर। उसके आपको जो कॉपी करते हो सर, आपको जो आपका जीमेल अकाउंट, आपका पासवर्ड आपको मालूम चाहिए सर कि जीमेल अकाउंट पासवर्ड क्या है नहीं सर। उसके अलावा सर आपका जो डाटा है, डाटा फोटोज इंपॉर्टेंट रहते हैं, कॉन्टेक्ट नंबर, मेल्स, अदरवाइज जो भी आपका डाटा कॉपी करना है जीमेल में कर सकते हो, पर अदरवाइज सर उसका जीमेल अकाउंट आपको मालूम चाहिए सर, कि अगर आपको जीमेल अकाउंट पासवर्ड अगर आपको नहीं मालूम रहा तो आपका डाटा सब डिलीट हो जाएगा सर। ओके सर, और कुछ आंसर? सर अगले क्वेश्चंस आगे आपके स्क्रीन के सामने है। अच्छा, मोबाइल का स्क्रीन कार्ड का, सर मोबाइल का स्क्रीन कार्ड मतलब ऐसा है कि सर अगर बाई चांस आपने न्यू मोबाइल लिया, अदरवाइज अगर अपन 15-20 हजार का मोबाइल न्यू लेते हैं सर, सिर्फ अगर स्क्रीन कार्ड अगर आपने नहीं लगाया तो वो डैमेज हो सकता है। डैमेज होने के कारण मोबाइल का जो स्क्रीन कार्ड रहता है, ये आपको मैं प्रैक्टिकल के लिए दिखा देता हूँ। मोबाइल का स्क्रीन कार्ड ऐसा रहता है सर, इसे जस्ट बोलते हैं सर मोबाइल आपको स्क्रीन कार्ड। मैं आपको स्पॉटलाइट करता हूँ, चालू रखो। ओके, ओके सर। हाँ सर, सर मोबाइल का स्क्रीन कार्ड ऐसा रहता है सर, अगर ये डैमेज हो चुका है सर ऑलरेडी, ये मोबाइल स्क्रीन कार्ड डैमेज हो चुका है, अगर अगर अपने ये स्क्रीन कार्ड नहीं लगाया जाता तो सर ये टच पूरा फूट जाता था सर। अगर स्क्रीन कार्ड नहीं लगाता टच फूट जाता है, और इसका जो रेट है मार्केट में, रेट काफी महंगा आता है, ठीक है। ये फूटा हुआ है, ठीक है, ये स्क्रीन कार्ड फूटा हुआ है, टच नहीं फूटा है, अंदर का बैकग्राउंड नहीं फूटा हुआ है, इससे ये स्क्रीन कार्ड लगाया तो ये बच गया सर, ठीक है। और स्क्रीन कार्ड में सर सादे स्क्रीन कार्ड भी रहते हैं, और अगर आपको एचडी स्क्रीन कार्ड लेना है तो सर वो अच्छा रहता है। वो स्क्रीन कार्ड से सर आपका मोबाइल एकदम अच्छा रहता है, फूटता नहीं है सर, ठीक है। और अगर सर दूसरा क्वेश्चन पूछिए। हाँ, अगर मोबाइल हेलो, हमारे योगेश जी, मेरा अगर मोबाइल चोरी हो गया है हाँ बोलिए तो बोलिए। मोबाइल अगर चोरी हाँ हो गया तो मैं चोरी होने के पहले मोबाइल की क्या हम्म, सावधानी बरतनी चाहिए?
अगर सर गुम गया, मोबाइल चोरी अभी हो गया। अदरवाइज मोबाइल, ओके, हम्म, सबसे पहले मेन पॉइंट सर, मोबाइल अगर चोरी होता है तो आपके जो बिल रहता है वो बिल का आपके पास में संभाल के रखना पड़ेगा सर। अगर मोबाइल चोरी होने के कारण सर आपके जो डाटा है वाटा है सब आप इन शॉर्ट पहले स्टार्टिंग में सर आपका जो पासवर्ड रहता है वो लॉक करने का सर, क्योंकि आपका इंपॉर्टेंट डाटा रहता है उसमें, ठीक है। उसको पूरा फॉर्मेट ही करना रहता है और लैपटॉप के सिवाय उसका काम नहीं होता है, उसको बोलते हैं सॉफ्टवेयर सर। अगर मोबाइल चोरी होता है, अगर कोई चोरी करता है मोबाइल को, तो उसका डाटा सामने वाला अगर डिलीट करता है तो पूरा फॉर्मेट होता है। मोबाइल अगर चोरी होगा आपका तो आपको सबसे पहले कंप्लेंट करना पड़ेगा, ठीक है। पुलिस स्टेशन में कंप्लेंट करना पड़ेगा, उसके बाद में ही आपको समझेगा कि मोबाइल अगर आपका ट्रैकिंग भी होता है, ट्रैकिंग में डाला जाता है। अगर आपका मोबाइल मिलता है तो सामने वाले ने सिम कार्ड डाला उसमें तो ट्रैक होता है, ट्रैक करने के कारण आपका मोबाइल मिल सकता है सर, इन शॉर्ट सर। योगेश और जी सर वो, मोबाइल अगर, हाँ बोलिए बोलिए, हाँ आप बोलिए सर, आप अगर बोलिए। मोबाइल का अगर, हाँ हाँ, सर मोबाइल ऐसे रहते हैं, कोई कोई अभी वीवो, ओप्पो, रियलमी C3 जैसे मोबाइल हुए, और प्लस पॉइंट अगर आईफोन मोबाइल हुआ, वन प्लस हुआ सर, वो मोबाइल चोरी होने के बाद में भी सामने वाला चोर उसको यूज नहीं कर सकता सर, आईफोन को भी नहीं और वन प्लस को भी नहीं, क्योंकि उनमें ऑनलाइन अकाउंट नंबर रहता है सर। इसलिए अगर ये वीवो के रहते हैं सर तो इनके MI नंबर अगर पुलिस स्टेशन में अगर आप जमा करते तो वो ट्रैकिंग पे डालते सर। वो ट्रैकिंग पे डालने के बाद में अगर बाई चांस सामने वालों ने अगर सिम कार्ड उसमें यू डाला तो उसका पूरा बायोडाटा समझ जाता है सर, क्या है क्या नहीं, कहाँ पे मोबाइल है सर। सर अदरवाइज सर अभी हमारे शॉप पे भी बहुत सारे कस्टमर आते हैं, कोई कोई मोबाइल लेके आते हैं सर, तो वो बोलते हैं कि हमको मोबाइल का पासवर्ड यूज करना है, पर हम उनसे अदरवाइज ये कहते हैं कि तुम्हारे पास में बिल है क्या। हम बिल के सिवाय उनसे सॉफ्टवेयर नहीं मारते सर, क्योंकि अदरवाइज उनका मोबाइल अगर चोरी का रहा तो कंप्लेंट अगर हमको समझता है पुलिस वाले हम मतलब भी लाते हैं सर कि ये मोबाइल चोरी हुआ है इधर, ऐसा रहता है सर मोबाइल। जी, अगर सर नेक्स्ट क्वेश्चन। माना आपका आपका कहने का भाव ये है कि जो नंबर जो है उसका क्या IMA नंबर बोलते हैं ना उसको, IMI नंबर है ना, एम आई नंबर, हैंडसेट का एम आई नंबर। नंबर वो बिल पे रहता हाँ है सर। हाँ जी। वो बिल पे रहता है। हाँ, हैंडसेट अगर मोबाइल आपका चोरी हो गया तो हैंडसेट पे आपको नहीं समझेगा, आपको बिल इंपॉर्टेंट है। बिल लेना है, बिल अगर आपको बिल सामने वाले पुलिस वाले वही मांगेंगे आपसे, बिल है क्या आपके उसमें, बिल के सिवाय आपको नहीं समझेगा। अगर आपका कांटेक्ट नंबर भी आप दोगे तो नहीं हो सकता है सर। तो ये अब हम पुलिस को कंप्लेंट करते हैं मोबाइल चोरी होने के बाद, क्या ओके मोबाइल सर। चोरी होने के बाद वो किसने लिया है ऐसा पता पड़ता है अपने को? सर अदरवाइज सर अगर पुलिस कंप्लेंट अगर किया तो वो एक्शन तो जरूर लेते हैं सर। एक्शन वो ट्रैकिंग पे डालते हैं सर मोबाइल, उनका ट्रैकिंग सॉफ्टवेयर रहता है, वो ट्रैकिंग पे डालते हैं सर। अगर वो ट्रैक पे अगर आपका IN नंबर डाल दिया तो 50% 50% मिल भी जाता है। अदरवाइज अगर सामने वाले ने चोर ने अगर मोबाइल में सिम कार्ड नहीं डाला तो सर मुश्किल ही है, मुश्किल मिलता है सर। सिम कार्ड नहीं डाला तो अगर उन्होंने ऐसे यूज किया तो मिल सकता है 50% सर, ऐसा रहता है। अच्छा, और सर समझ लो मोबाइल, मेरा हाँ मोबाइल। हाँ बोलिए बोलिए बोलिए, हाँ आप बोलिए। हाँ सर, मोबाइल का कैसा रहता है सर, अगर साधारण मोबाइल रहा तो इतना एक्शन नहीं लिया जाता है। जैसे कि 15-20 हजार इंपॉर्टेंट मोबाइल रहे तो उसका एक्शन जरूर से जरूर रहता है, उनका प्रेशर रहता है उनके ऊपर, प्रेशर के हिसाब से उनको एक्शन लेना ही पड़ता है। और उनका अच्छा काम ट्रैकिंग इनका इंपॉर्टेंट रहता है, ट्रैकिंग डालने के बाद में ही होता है, ट्रैकिंग करने के बाद अदरवाइज नहीं मिलता है मोबाइल। योगेश जी, एक बात आपने बहुत बड़ी कही कि अगर 4-5 हजार रुपए वाला फोन रहा तो उसके लिए हाँ उतना एक्शन मना लेने की ज्यादा नहीं उनको लिए। जरूरत नहीं पड़ती। लेकिन हाँ हाँ आदमी समझ लो कोई आमदार है, विधायक है, सांसद सदस्य है, उनका मोबाइल खो गया है तो जरूर उसके ऊपर वो गौर करते, क्योंकि इनको इंफॉर्मेशन और सुरक्षा ये उनके लिए बहुत बड़ी हाँ बात रहती है। तो ये यस महत्वपूर्ण सर। बात हमारे प्रेक्षक के लिए आपने कही है कि अगर आपके पास डाटा और हाँ आपकी जो सावधानी अगर डाटा के अंदर इंपॉर्टेंट रहा और आपका सुरक्षा उसके अंदर उसके अंदर समाई हुई तो निश्चित ही एक्शन ली जाती। योगेश जी, मोबाइल सुरक्षा के लिए सर, कुछ मैं आपको एप्स है क्या? एक पॉइंट बोलना चाहता हूँ सर। हाँ जी, बोलिए बोलिए। सर मैं आपको एक पॉइंट बोलता हूँ सर। हाँ बोलिए। सर अगर मोबाइल आपका चोरी होता है तो आपके दिल में सोचेगा कि मोबाइल मेरा चोर हो गया, मेरा उसमें इंपॉर्टेंट डाटा था, सब कुछ था ऐसा वैसा, मतलब इम्पोर्टेंट जैसे डॉक्यूमेंट्स रहा, कुछ भी रहा सर। तो जी। मैं सबको यही बोलना चाहता हूँ कि अगर आपका मोबाइल चोरी रहा तो सर वो उसमें वो डाटा अगर उसको फॉर्मेट किया तो वो डाटा नहीं बचता है सर, ठीक है। ओ,
सर डाटा नहीं बचता है। हाँ, अदरवाइज सामने वाले जो सॉफ्टवेयर रहते हैं, अगर वो डाटा बैकअप निकाल सकते हैं तो निकाल सकते हैं, नहीं सर पूरा उसका डाटा पूरा डिलीट हो जाता है। एक्चुअल में आपका डाटा जो इंपॉर्टेंट रहता है वो पूरा पूरा फॉर्मेट हो जाता है। तो ऐसा मत समझिए कि मेरा डाटा अगर चला गया है तो कोई दूसरा उपयोग करेगा, वो नहीं। आपका मोबाइल उपयोग करेगा पर डाटा उपयोग नहीं हो सकता है, अदरवाइज कोई नहीं कर सकता सर उसको। अगर फॉर्मेट किया, सॉफ्टवेयर किया सर उसको, तो अदरवाइज कोई उपयोग नहीं कर सकता उसको। सिर्फ मोबाइल यूज कर सकते हैं अगर चोरी का मोबाइल रहा। योगेश जी, मोबाइल चोरी होने अगर हो गया हमारा, हमने कुछ उसके अंदर सॉफ्टवेयर डाल के रखे हैं, तो दूसरे नंबर पे कुछ उसकी इंफॉर्मेशन मिलती है क्या ऐसी कुछ? क्योंकि आजकल बहुत सारे एप्स निकले हैं एंटी थेफ्ट एप्स ऐसे, उसमें सच्चाई कितनी है? सर मेरे हिसाब से तो नहीं है सर। अगर मोबाइल आपका अगर चोरी होता है तो उसको बोलते हैं सर कॉल डाइवर्ट भी रहता है। और अदरवाइज अगर अपन समझ लो अगर मेरा मोबाइल चोरी होता है सर, अदरवाइज ठीक है सर, मेरा मोबाइल ऑलरेडी एक बार चोरी हो चुका है पर अभी तक मुझे नहीं मिला है मोबाइल सर। तो सर मेरा एक्चुअली मेरे पास में ऐप थे पर वो ऐप से नहीं होता है सर, चेकिंग नहीं होता है वो। पुलिस वालों के पास में ही रहता है, उनके पास में ट्रैकिंग रहता है, ट्रैकिंग के अलावा कोई कुछ नहीं कर सकता उसको सॉफ्टवेयर। हाँ, अदरवाइज अगर आपके पास में आपको एक सिंपल बोलना चाहता हूँ सर, अगर आपका मोबाइल चोरी होता है तो सबसे पहले सर आपका जो IMEI नंबर का जो IMEI नंबर होता है सर, जितने भी मोबाइल वाले हैं जो सॉफ्टवेयर वाले हैं उनके पास में जाके आप बोल दीजिए कि ये मेरा IMEI नंबर है, ये मेरा मॉडल नंबर है मोबाइल का। अगर आपके पास में अगर ये आता है तो मुझे इन्फॉर्म करो सर, ये आपसे आपके लिए बेस्ट रहेगा सर। अदरवाइज जी, अगर कोई भी अगर बहुत हाँ सर, सबसे इम्पोर्टेंट बात ये है कि अगर ये मोबाइल जलगांव से अगर चोरी होता है, सामने वाला अगर बंदा 40 गांव में यूज करता है, 40 गांव वाला जलगांव में ही लाएगा सर, कि अदरवाइज जलगांव में सॉफ्टवेयर नहीं होता है। ठीक है सर। तो सबसे पहले इम्पोर्टेंट ये है कि मोबाइल वालों के पास में अगर आप जाओगे, जो सॉफ्टवेयर वाले उनके पास में अगर आप जाओगे कि ये मेरा मोबाइल है ये, तो सर एक से अगर मिल सकता है, चांसेस है सर मिलने के, चांसेस मिलने के, क्योंकि अदरवाइज हमने ये किया है सर। हाँ सर। दूसरी बात एक Next question. इम्पोर्टेंट है कि मोबाइल सुरक्षा के लिए जो हार्डवेयर सिक्योरिटी रहती है, उसके अंदर हम देखते हैं कि बहुत सारे लोग अच्छा। बहुत सारे एप्स उसके अंदर इंस्टॉल करके रखते हैं। तो वो क्या Yes. एप्स ज्यादा इंस्टॉल करके रखेंगे तो अपने हैंग होने की संभावना ज्यादा रहती है या ऐसा कुछ है? सर ये तो सर एप्स अगर आप ज्यादा यूज करोगे, जितने एप्लीकेशन रहते हैं, जितनी उस मोबाइल की कैपेसिटी नहीं रहेगी सर। अगर जितना टाइम आप अगर ऐप ज्यादा डाउनलोड करोगे और एप्स यूज करोगे तो मोबाइल हैंग होता है। प्लस हैंग होने के साथ में मोबाइल हीट होता है। हीट होने के कारण सर वो रैम आईसी होता है, रैम आईसी में हीटिंग होता है सर। वो आईसी अगर हीट हो गया तो मोबाइल डेड होने की संभावना रहती है सर। अगर सर दूसरी बात सर, और अगर आप एप्स कम यूज करोगे, अदरवाइज अगर आपका मोबाइल भी इम्पोर्टेंट पड़ता है। शॉर्टिंग किस कारण होता है सर मोबाइल में, आपको ये बताता हूँ। जी, अगर सर आप चार्जिंग को लगाते हो सर, ठीक है, चार्जिंग को आपने कंटिन्यू लगाया तो मोबाइल तो चार्जिंग होता ही है, पर कुछ दिनों के बाद में उसकी जो कैपेसिटी ना, आईसी कैपेसिटी कम होती है सर, वो हीट होता है। हीट होने के कारण सर वो बैटरी में प्रॉब्लम आता है, बैटरी से मोबाइल में प्रॉब्लम आता है। तो सर कभी भी चार्जिंग को लगाते हो अपना कभी भी ध्यान रखिए। अगर आपका 100% चार्जिंग होता है, ठीक है, उसको अगर आप 70% चार्जिंग रखते हो, उसके बाद में अदरवाइज वापस चार्जिंग लगाते हो सर, तो मोबाइल को प्रॉब्लम देगा। आप कम से कम 30% तक चार्जिंग लगाओ, होने के बाद में इसको चार्जिंग लगाओ तो आपका मोबाइल परफेक्ट रहेगा। ये मोबाइल का रहता है सर। और प्लस पॉइंट सर, मोबाइल मोबाइल बंद क्यों होता है, डेड क्यों होता है मोबाइल सर? डेड मोबाइल अचानक भी हो सकते हैं, नीचे गिरने के बाद भी हो सकते हैं सर। ठीक है सर। अगर मोबाइल अगर आपका डेड होगा, कम से कम ये आईसीयू में प्रॉब्लम आता है, ये हीटिंग होता है, यहाँ पे हमको सब चेक करना पड़ता है कहाँ से क्या प्रॉब्लम है, कहाँ से क्या प्रॉब्लम है सर। तो इनकी पहले कैपेसिटी देखनी पड़ती है सर। अगर पहले से स्टार्टिंग अगर मोबाइल बंद होता है तो सबसे पहले हमको बैटरी देखना पड़ता है कि बैटरी में कोई प्रॉब्लम नहीं है। अगर बैटरी में अगर प्रॉब्लम होता है तो मोबाइल डायरेक्टली अगर आपको फर्स्ट टाइम पे ही बंद होता है तो अपन को बैटरी डाल के चेक करना पड़ता है, वो चालू हो सकता है सर। अदरवाइज अगर मोबाइल में अगर प्रॉब्लम आया, पूरा डेड रहा, और सर पहले सॉफ्टवेयर लगा के देखिए। हम जैसे हमारे सर लोगों ने जो लैपटॉप के सिवाय कोई काम नहीं सकता है सर, इंदु जो सर है समाधान पटेल, इन्होंने जो बताया सही बताया। लैपटॉप के सिवाय मोबाइल का कभी काम नहीं होगा सॉफ्टवेयर से। तो अदरवाइज मोबाइल प्लस लैपटॉप हमें करना ही पड़ता है। हार्डवेयर का अलग रहता है, सॉफ्टवेयर का अलग रहता है। ठीक है सर। ओके सर। बहुत बढ़िया जानकारी दी आपने। मेन तो बात यह है कि ओवर हीटिंग जो रहती है, 100% अगर हम फुल कर देते रात भर मोबाइल चार्ज को रखते हैं, तो ये बात भी आपने कही नहीं कि कम से कम और सर
बताइए बताइए। सर मोबाइल को चार्जिंग करते वक्त ना कभी भी बच्चे लोग रहते हैं, छोटे बच्चे, अभी अदरवाइज एक हाँ जी। कोविड की वजह से बच्चे लोगों को ना अभी उनके हाथ में मोबाइल मिल गए, तो अगर वो मोबाइल को चार्जिंग लगाते हुए अगर बच्चे लोग गेम खेलते हैं तो प्लीज वो गेम नहीं खेलिए, क्योंकि मोबाइल फूट सकता है। अदरवाइज जी फूट चुके हैं बहुत, रेडमी के मोबाइल भी प्रॉब्लम दिए हैं, अदरवाइज मोबाइल फूट चुके हैं। तो प्लीज मोबाइल को चार्जिंग करते हुए कभी बच्चा कोई भी नहीं खेले, अदरवाइज अपन भी नहीं खेले। अगर मोबाइल को नेट पे चार्जिंग करते हुए कभी भी मोबाइल को दूर रखिए, टेबल पर रखिए, गद्दी पे कभी नहीं रखिए, कभी भी पार्किंग हो सकता है और फूट सकता है। और आपको मैं एक बोलना चाहता हूँ कि आप अगर अपन चार्जिंग लगाते हैं, चार्जर पॉट रहता है ना, चार्जर को अपन लगा के चार्जर बंद कर देते हैं, बटन बंद कर देते हैं। तो ऐसा नहीं करिए, आप चार्जर को पूरा निकाल दिए और रख दीजिए, क्योंकि चार्जर में ऑलरेडी सप्लाई रहता है, मीन्स के स्लॉट में। ठीक है, तो आप मोबाइल को चार्जर का पूरा जो सॉकेट रहता है ना वो निकाल के रख दीजिएगा, चार्जर ज्यादा देर तक चलेगा, आपको चार्जर खराब नहीं होगा सर। अच्छा, माना ये बात ये है मेन तो कि ओवर हीटिंग और चार्जिंग मत करो, 10% कम रखो, ऐसी बात है ना। अच्छा, यस सर, यस सर, यस सर। माना जहाँ तक चार्जर नहीं कर, 90% बैटरी। हाँ सर 90% बहुत है सर, 90% बहुत ही सर। एक्चुअली योगी जी। 100% भी अगर आपने 100% भी किया चार्जिंग तो ठीक है, पर प्लस पॉइंट अगर आप चार्जिंग जैसे आपका 80% हो गया, आपने वापस चार्जिंग किया तो आपकी बैटरी को प्रॉब्लम आ सकता है सर। अच्छा, हाँ तो कोई कोई लोग रात भर चार्जिंग को रख देते हैं, ये क्या है, ये ठीक है सर, रात भर चार्जिंग? वो सर रात भर अगर चार्जिंग को रखेंगे तो मोबाइल आपका शॉर्ट हो सकता है, बंद भी पड़ सकता है, क्योंकि मोबाइल की कैपेसिटी, बैटरी की कैपेसिटी बहुत ये रहती है। अगर आप रात भर चार्जिंग रखोगे, चार्जिंग तो हो जाएगा और उसमें सप्लाई आता रहेगा सर, और सप्लाई आने के कारण के आपके मोबाइल शॉर्टिंग हो सकता है, एक्चुअली मोबाइल फूट भी सकता है। अदरवाइज बैटरी इसी वजह से तो फूटता है सर, कि आप रात भर चार्जिंग अगर रखोगे तो बैटरी इस कारण भी आपको फूक सकता है सर। माना मोबाइल रात भर समझ लो, जो चार्जर रहता है, चार्जर में ऑटो ऑफ नहीं रहता है क्या, ऑटो कट नहीं रहता क्या? नहीं नहीं सर, सर अच्छा, चार्जर में सर ऑटो कट कैसे रहेगा सर? जी सर, सॉरी। माना पावर बटन चालू है और चार्जर चालू है, तो इसका मतलब हाँ ये है कि ओवर चार्ज हो रहा है मोबाइल, यही है ना उसका मतलब? हाँ हाँ सर, अगर सर आपका पावर बटन अगर बंद भी किया, अगर आपका चार्जिंग हो जाता है, पावर बटन अगर बंद भी किया तो सर आप प्लीज चार्जर को निकाल लीजिए, कि अच्छा ऑलरेडी उसमें सप्लाई रहता है प्लग में। अच्छा ठीक है अच्छा, सर, उससे आपका चार्जर खराब नहीं होगा सर। ओके। अनप्लग करना इंपॉर्टेंट रहता है, अनप्लग करना इंपॉर्टेंट रहता हाँ, अनप्लग करना इम्पोर्टेंट है। है। अच्छा, और लास्ट का क्वेश्चन है कि ये जो ओटीजी और अदर एसेसरीज रहती है मोबाइल के लिए, कितनी आवश्यक है और क्या उसके अंदर इंपॉर्टेंट रहता है मोबाइल एसेसरीज के बारे में? सर ओटीजी, सर ओटीजी केबल, सर अगर अपना मोबाइल का जो डाटा रहता है अपन उसमें कॉपी कर सकते हैं ओटीजी केबल में। अगर ओटीजी का डाटा रहता है मोबाइल में कॉपी करने का है, उसको उसमें अपन कॉपी कर सकते हैं, उसको बोल ओटीजी सर। तो अपने जो इम्पोर्टेंट डाटा रहता है ओटीजी में अपन कॉपी करके रख सकते हैं। अदरवाइज मूवीज वूवीज देखने की है तो ओटीजी लगा के अपन देख सकते हैं, तो कॉपी कर सकते हैं, अदरवाइज उसको ओटीजी का बोलते हेडफोन और ब्लूटूथ, ब्लूटूथ से हानि होती है, कुछ प्रॉब्लम नहीं होता ब्लूटूथ से? कोई लोग ब्लूटूथ को अवॉइड करते तो क्या हैं। नहीं रेडिएशन सर, का प्रॉब्लम? नहीं 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 सर, ऐसा कुछ नहीं है। ब्लूटूथ पर आप यूज करोगे, रेडिएशन का एक्चुअली प्रॉब्लम कहाँ से आएगा सर? अगर आप यूज करोगे सर, कम से कम 1 घंटा पकड़ लो सर, उसके बाद में आपका बैटरी बैक, उसके जितना ब्लूटूथ का बैटरी कहता है उससे यूज होएगा ना, तो मुझे नहीं लगता कि ब्लूटूथ से कुछ रेडिएशन का प्रॉब्लम आता है। ब्लूटूथ से नहीं और ना ही हेडफोन से प्रॉब्लम आता है, पर हाँ अगर आप कंटिन्यू अगर यूज करोगे सर आपके कान में प्रॉब्लम आएगा ही सर। अगर कान में अगर कंटिन्यू यूज करोगे तो आपको सुनाई कम आ जाएगा आगे जाके। तो मेरे हिसाब से कंटिन्यू यूज मत करो। अगर यूज करना है तो ज्यादा से 1 घंटा 1.5 घंटा, उससे ज्यादा यूज मत करो, बीच बीच में ब्रेक ले दीजिएगा, पर कंटिन्यू यूज ओके, नहीं करना सर। यस तो मुझे लगता है बहुत अच्छी चर्चा यहाँ पे हुई है, और मैं सभी लोग जो है हमारे जैसे कि हमारे दीपक जी वडनेरे है, समाधान पाटिल सर है, योगेश जी निकम है, इन सभी ने बहुत यस अच्छी तरह से हमको जानकारी दी है। प्रेक्षक जो हमारे देख रहे हैं लाइव यूट्यूब पर और जूम पर, और रिकॉर्ड होने के बाद भी बहुत सारे लोगों को इसका बहुत ही गाइडेंस मिलेगा बहुत अच्छी तरह से।
मुझे लगता है यहाँ पे हम चर्चा को पूर्णविराम देंगे। आगे चल के ऐसी ही चर्चा में अगर आप सम्मिलित होने की अगर बात आई तो निश्चित ही हम आपसे गाइडेंस लेना चाहेंगे। आप सभी का बहुत बहुत धन्यवाद अदा करता हूँ।